सगळ्या मंत्र्यांची, आपल्या सगळ्या प्रजाजनांची इच्छा होती की तू राजा व्हावंस. असं असताना तू वनवासात का जावंस. आणि त्याला रामाने आधी एकाच शब्दामध्ये शांतपणे उत्तर दिलं, दैव नशीब. आणि ते ऐकल्याबरोबर लक्ष्मण ताडकन उद्गारतो, विक्लवो वीर्य हीनो य सदैव मनुवर्तते वीरा संभावितात मानो न दैवम पर्युपासते. जे विकल असतात, जे नबळे असतात, ते दैवाच्या त्या नशिबाच्या गोष्टी करतात. ज्या पुरुषांचा, ज्या व्यक्तींचा स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास असतो, ते दैवाला विचारत सुद्धा नाही. राम लक्ष्मणाला समजावतो, आता जे काही घडलंय, जे काही झालं ते होऊन गेलं. हे म्हटल्यानंतर सुद्धा लक्ष्मणाचा पुढचा सल्ला असा आहे की दशरथाला आपण कैद करावं. दशरथाला कैद करावं. हो हो, त्याबद्दलही सांगण्याचा प्रयत्न की असं का त्याला वाटतंय. तर तो म्हणतो की गुरोरप्य वलितस्य कार्यम जानतः उत्पत्थम प्रतिपन्नस्य कार्यम भवति शासनम. प्रत्यक्ष आपले गुरु जरी असले तरी सुद्धा जर त्यांना कार्य आणि अकार्य म्हणजे काय करावं आणि नाही करावं ह्यातला फरक जर कळत नसेल तर त्यांना शासन करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. रावणाचं जे कॅरेक्टर आहे फक्त सीताच नव्हे, तो अनेक स्त्रियांवर भाळला, ही जी त्याची कामवासना होती हीच पुढे त्याच्या नाशाचं कारण बनलेली आहे. म्हणजे त्याला वेदवती नावाच्या एका स्त्रीने शाप दिला किंवा रावणाने रंभेचा बलात्कार केला. रावणाला औरस म्हणा, अनौरस म्हणा, अशी बरीच मुलं होती. ही सगळी युद्धामध्ये वेळोवेळी उतरली सुद्धा आहेत. विशेषतः अंगद, हनुमान आणि नील या तिघांनी मिळून रावणाच्या अनेक मुलांचा उच्छेद केलेला आहे, त्यांना मारून टाकलेला आहे. आणि आपण बरेचदा पाहतो की हनुमानाच्या हातामध्ये गदा वगैरे असते. आश्चर्य वाटेल कदाचित, पण वाल्मिकी रामायणामध्ये हनुमानाने गदा वापरल्याचा उल्लेख नाही. वाल्मिकी रामायणामध्ये शिवतांडव स्तोत्र रावणाने रचलं असा कोणताही स्पष्ट उल्लेख नाही. तर रावणही तितकाच बलशाली होता. आणि अशा वेळेला रावण आणि राम ते पूर्ण युद्धात 2-3दा समोरासमोर आले होते. आणि त्या समोरासमोर आल्यानंतर ज्यावेळेस ते युद्ध चालू झालं आणि रामाची अवस्था जी झालेली आहे की घाम, माती आणि रक्त याने राम पूर्ण न्हावून निघालेला आहे, लाल दिसतो आहे. आणि मग युद्ध आहे, तुम्ही सातत्याने धावता आहात, युद्ध लढता आहात, जीवनमरणाचा खेळ आहे. तर अशा वेळेला रामही त्या युद्धामध्ये काही काळासाठी थकून गेला. नमस्कार मित्रांनो, मी ओंकार ओक. उनाड भटकंतीच्या उनाड ट्रॅव्हल गप्पा आणि गोष्टी या सेगमेंटमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आपण लहानपणापासून 2 महाकाव्य किंवा 2 ग्रंथ असे ऐकत आलो आहे की ज्यांचा आणि आपला संबंध फार आपल्या लहानपणापासून ते अगदी वयाच्या शेवटापर्यंत असतो, आणि ते म्हणजे रामायण आणि महाभारत. अतिशय काय म्हणतात, आपलं आणि त्यांचं या 2 ग्रंथांचं जे रिलेशन आहे, तर हे रिलेशन कुठेही आपल्या आयुष्यामध्ये वेगळं होत नाही. प्रत्येक वेळेला पदोपदी या दोन्ही ग्रंथांचा आपल्याला कुठं ना कुठंतरी उपयोग होत राहतो. आणि आज ह्याच ग्रंथांवर किंबहुना आज रामायणावर चर्चा करण्यासाठी आज उनाड भटकंतीच्या या पॉडकास्टमध्ये आलेले डॉक्टर सागर पाध्ये. नमस्कार सागर, तुझं मनापासून स्वागत. सो सागरचा रामायण आणि महाभारत या दोन्ही विषयांवर प्रचंड अभ्यास आहे. त्यांनी अत्यंत ॲनालिटिकल पद्धतीने, वस्तुनिष्ठपणे या दोन्ही ग्रंथांचं त्यांनी विवेचन केलेलं आहे, वाचन केलेलं आहे. वेळोवेळी फेसबुकवर तो त्याच्याबद्दल लिहितही असतो. तर रामायणाबद्दल आज तुझ्याशी आपल्याला चर्चा करायची आहे. आणि मुख्य म्हणजे वाल्मिकी रामायण जे आहे, तर वाल्मिकी रामायण हा बेस धरून आपली जी चर्चा पुढे होणार आहे, तर त्याच्यामध्ये लोकांना फरकही लक्षात येणार आहेत की बेसिकली रामायणाची इतर व्हर्जन्स आणि वाल्मिकी रामायण वगैरे वगैरे ते पुढे तू सांगशीलच. सो सागर, हा पॉडकास्ट चालू करण्याच्या आधी प्रेम धांडे यांचं शिवरायांचे रणतांडव म्हणजे अफजल खान वधानंतरची जी गोष्ट आहे त्याचा जो नंतरचा इतिहास आहे हा कादंबरी स्वरूपामध्ये मांडलेला आहे. तर किताबवाला आमचा सिद्धार्थ शेलार याच्या वतीने हे पुस्तक तुला सप्रेम भेट. थँक्यू सो मच. थँक्यू. नक्की वाचेन आणि याबद्दल सांगेन. पुढचा आपला जो सगळा टॉक आहे हा संपूर्ण वाल्मिकी रामायण बेस्ड आहे. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या वाल्मिकी रामायणातनं आपल्याला अजूनपर्यंत आपल्याकडे तितक्या पोचलेल्या नाही आहेत, आणि कुठेतरी बाकी रामायणातनं त्या रुजू झालेल्या आहेत, पण वाल्मिकी रामायणात त्या नाहीच आहेत किंवा नव्याने पुढे येतात. एक तर मी पटकन उदाहरण माझ्या डोक्यात येतं ते आपण असं नेहमी म्हणतो की लक्ष्मण रेखा. म्हणजे आपण दुसऱ्याला असं म्हणतो की लक्ष्मण रेखा ओलांडू नये, किंवा सीतेने ती ओलांडली, सीतेला मोह झाला, किंवा सीता फसली. तर ह्या लक्ष्मण रेखेचा उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये नाही आहे. असं काहीच नाही, असं काहीच नाही आहे. बरं, आता मी तुला एक प्रश्न विचारतो. रामाने रावणाला मारताना कुठे बाण मारला? आता जनरली तर म्हणतात पोटात मारला. बरोबर. तर पोटात मारला असं. आणि त्याच्यावरून म्हणजे आपल्याकडे अशी कथा असते की कोणी म्हणतं रावणाला 10 तोंड होती, कोणी म्हणतं 100 तोंड होती. आणि मग रामाने सातत्याने एकापाठून एक बाण सोडून रावणाचं शिरच्छेद करण्याचं त्याचं जे धोरण होतं ते चालूच ठेवलं. सातत्याने शिरच्छेद होत होता. आणि मग अचानक बिभीषण आला,
आणि आजकाल त्याच्यावर मीम म्हणतात ना की इसके पेट में बाण मारे घर का भेदी लंका ढाय वगैरे आपल्याकडे म्हणी सुद्धा आल्या. तर असं वाल्मिकी रामायणात नाही आहे. आश्चर्य वाटेल. राम परत परत रावणाचा शिरच्छेद करत होता हा उल्लेख त्यात जरूर आहे. 100 वेळा शिरच्छेद केला असा उल्लेख आहे. पण त्यानंतर रामाने एखादा मर्मभेदी प्रहार करावा रावणावरती हा सल्ला रामाला कोणी द्यावा, तर रामाचा जो सारथी होता म्हणजे इंद्राच्या रथातून मातली पाठवला होता, या सारथ्याने रामाला सल्ला दिला की याच्या रावणाच्या वधाचा जो समय आहे, तो मुहूर्त आहे, तो निकट आलेला आहे. हीच ती वेळ आहे. आता ते शिरच्छेद करण्यापेक्षा ब्रह्मास्त्र वापरा आणि थेट याच्या छातीवर प्रहार करा. बरं. आणि मग त्यानंतर रामाने छातीवरती थेट प्रहार केला आणि ब्रह्मास्त्र चालवलं आणि असं म्हणतात की रावणाचं हृदय त्या आघाताने विदीर्ण झालं आणि रावण मरून पडला. तर ही एक गोष्ट आहे. आता मी अजून एक असं गोष्ट सांगेन की बरेचदा आपल्याला ताटकेबद्दल सांगितलं जातं की ताटिका राक्षसा, कोणी ताटिका म्हणतं, कोणी त्राटिका म्हणतं, कोणी ताटका म्हणतं. ताटका असा रामायणातला उल्लेख आहे. तर नेमकी ही राक्षसीन कोण होती, ती राक्षसीन कशी झाली, तर ह्याच्याबद्दल ना रामायणात मी गंमत सांगतो. बरेचदा लोकांना असं वाटतं किंवा असं सांगितलं जातं की अरे काय रामायण का वाचायचं, महाभारत का वाचायचं वगैरे वगैरे, किंवा तो खरंच इतिहास आहे का. थोडं विषयांतर होईल पण मी उदाहरण सांगतो की तुम्हाला बरेचदा एखादी काल्पनिक कथासुद्धा इतिहासाबद्दलच्या बऱ्याच गोष्टी सांगू शकते. एक सोपं उदाहरण देतो. मी उद्या सांगितलं शोले पिक्चरचा उपयोग होईल का इतिहासाचा अभ्यास करायला, तर कदाचित 10-15 वर्षापूर्वी लोकांना नाही असं काही शक्य नाही वाटलं असेल. पण आज मी म्हणालो की 70च्या दशकाचा अभ्यास करायचा आहे, तर किती गोष्टी शोलेमधून कळतात. हो बरोबर. तेव्हाची ट्रेन कशी होती, तेव्हा बंदुका कशा वापरल्या जात होत्या, तेव्हाचा भूगोल काय होता, गावं कशी होती. आज कोणीही ते बघून मिळेल की त्या काळात लाईट नव्हत्या किंवा तेव्हाची विधवांची स्थिती कशी होती. करेक्ट. ही समाज परिस्थिती शोले पिक्चर आपल्याला सांगत नाही का. तर अशा अनेक गोष्टी तुम्हाला नकळतपणे या पुराणांमधून, रामायण महाभारतांमधून किंवा मी म्हणेन इतिहासाच्या बखरीमधून कळत असतात की ते समाज मनाचं प्रतिबिंब असतं. बरोबर. की तिथे नक्की काय होतं आहे. रामायणाचा अभ्यास या दृष्टीने मी म्हणेन की ही जी कथा आहे एकूण, जिथे ताटका राक्षसीचा उल्लेख येतो, मुळात तो जो पूर्ण प्रसंग किंवा तो जो काळ आहे ना, तो आपल्याला भारताच्या भूगोलाबद्दल बरंच काही सांगतो. कारण मूळ कथा अशी आहे की श्रीराम आणि लक्ष्मण जेव्हा 16 वर्षांचे झाले, त्यांचं शिक्षण पूर्ण होत होतं, विश्वामित्र ऋषी स्वतः आले. आता गंमत बघा, रामायणाची म्हणा किंवा महाभारताची म्हणा ही खासियत आहे की बरेचदा एका कथेच्या मी असं म्हणेन त्या कथेच्या प्रसंगाने किंवा त्या कथेचा वापर करून काही उपकथानकं सांगितले जातात. जेव्हा विश्वामित्र ऋषी तिथे येतात, आता ह्या विश्वामित्र ऋषी आल्यानंतर ते म्हणतात की राम आणि लक्ष्मण मला हवे आहेत. आता दशरथाचा प्रश्न असा आहे की विश्वामित्र ऋषी स्वतः शस्त्र अस्त्र त्यातले जाणकार आहेत, मग असं असताना माझी 16 वर्षाची मुलांना का हवीत. आणि त्यानंतर विश्वामित्र ऋषींचीच पहिली पूर्ण कथा येते की ते कोण कुठचे, ते मूळचे क्षत्रिय होते, मग तपश्चर्या करून त्याच्यानंतर ते ऋषी कसे झाले आणि त्यांनी काय काय पराक्रम गाजवले, त्यांचे आणि वशिष्ठ ऋषींमधले संबंध कसे होते. तर एक प्रकारे रामायण लिहिणारे कथाकारसुद्धा, वाल्मिकी ऋषीसुद्धा त्याच्याही आधीचा प्राचीन इतिहास आपल्याला नकळतपणे उलगडून सांगतायत. बरोबर. तर हा एक भाग असतो. आणि हे झाल्यानंतर जेव्हा विश्वामित्र राम आणि लक्ष्मणांना घेऊन निघाले, ते निघाल्यानंतर त्यांनी नुसतं राम लक्ष्मण विश्वामित्रांसोबत निघाले अशी सांगता नाही केलेली. ते तिथल्या भूगोलाचं वर्णन करतायत. कुठली नदी, कुठलं जंगल, कुठला प्रदेश, त्याचं वैशिष्ट्य काय. मग तुम्हाला जर रामायण काळातलं भूगोल जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला काय वाचायला हवं, तुम्हाला हे वाचायला हवं या अर्थाने. तर ज्यावेळेस राम लक्ष्मण विश्वामित्र हे गंगा नदी पार करत असतात आणि तिथे गंगा आणि शरयू या 2 नद्यांचा संगम होत असतो. मग तिथे शरयू नदीच्या उत्पत्तीची कथा ओघाने आलेली आहे की या नदी म्हणजे या नदीबद्दल मान्यता काय आहे की प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या सरोवरातून ती उत्पन्न झाली म्हणून शरयू. आणि त्या 2 नद्यांचा संगम होतो आहे आणि तो संगम होताना सहसा 2 नद्या एकत्र येतात. तर तो जो आवाज होतो 2 प्रवाह एकत्र येण्याचा, तो आवाज ऐकून 16 वर्षांचा राम विश्वामित्राने विचारतो आवाज कसला आहे. आणि त्यानंतर ते एका जंगलाजवळ येतात. आता ते जंगल पाहिल्यानंतर ते जे एकूण घनदाट जंगल ज्याला आपण म्हणतो ते अगदी अंधार आहे, सूर्याचा प्रकाशसुद्धा लांब लांबपर्यंत पोचत नाही आहे. आणि अशा वेळेला राम पुन्हा एकदा विश्वामित्रांना विचारतो की कुठलं जंगल आहे, या जंगलाबद्दल मला सांगा. तर ते वन कुठून आलं, तर मग विश्वामित्र सांगतात की मल आणि करुष अशी 2 जनपदं इथे होती. बघा एकेका वाक्यातून जनपद म्हणजे काय, तर तिथे सहसा
राजा मंत्री आणि राज्यघटना असा सहसा प्रकार नसतो. जनपद म्हणजे सहसा लहान गावं म्हणा किंवा छोटी छोटी गावं एकत्र आलेली असतात आणि त्यांच्यातून त्यांचा नेता ते स्वतःच निवडतात, अशी ती जनपद. ग्रुप ग्रामपंचायत काइंड ऑफ. येस. तर अशी जनपदं इथे होती. ती जनपदं इथे कुठून आली, तर पूर्वी इंद्राने वृत्रासुराचा जेव्हा वध केला तर ते युद्ध इतकं काळ चाललं आणि युद्ध सहसा म्हणजे आपल्या जुन्या मालिकांमध्ये किंवा टी व्हीमध्ये दाखवतात, विशेषतः पौराणिक युद्ध इतकी छान छान नसतात बरं का, अशी छान क्लीन. म्हणजे प्रत्येक वेळेला राम असं बाण चालवलं का माझं हसून बघतो की अरे तर हे असं प्रत्येक वेळेला असतं तसं नसतं. तर मग इंद्राचंही भीषण युद्ध झालं. मग युद्धात काय होतं तर तिथली धूळ, माती, घाम, तो मल, ते रक्त, ती चरबी, असं ते सगळं तुमच्या अंगावरती उडलेलं आहे. आणि इंद्र त्या अवस्थेमध्ये वृत्रासुराचा वध केल्यानंतर त्याला अतिशय म्हणजे कित्येक दिवस खाल्लेलं नाही आहे आणि अंगावरती सगळा मल साचलेला आहे. तर मग तो तिथे आल्यानंतर तिथे स्नान करतो. तर इंद्राचा मल तिथे स्वच्छ झाला आणि त्याची क्षुधा तिथेच शांत झाली. ते मल आणि करुष अशी ही 2 राज्य तिथे वसली. मग त्या राज्यांचं पुढे काय झालं तर ताटका नावाची एक यक्षिण होती. आता हे यक्ष, दैत्य, दानव, गंधर्व, किन्नर ही सगळी आपल्याला पुराणात पुन्हा पुन्हा ओघाने सापडणारी मंडळी आहेत. म्हणजे त्यांचे वेगळे चमत्कार सांगितले जातात, शक्ती सांगितली जाते. तर ही जी ताटका आहे तिचं सुन्न नावाच्या दैत्याशी लग्न झालेलं होतं. आणि मुळात असं आहे की ताटका जी आहे ती ताटका जन्मजात तिच्या वडिलांना वर मिळाला होता की तुमच्या मुलीमध्ये 1000 हत्तीणींचं बळ असेल. तर ती यक्षिण मुळातच 1000 हत्तींचं बळ घेऊन जन्माला आली होती. आणि त्यानंतर तिचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर तिचा मुलगा मारीच. आता तिचा नवरा पुढे येतो नंतर. हो हो, मारीच पुढे येतो. आता तिचा हा नवरा आणि मुलगा दोघेही तिथल्या ऋषींना, सामान्य जनतेला त्रास देत होते. म्हणून त्यांना अगस्त्य ऋषीने शाप दिला की तुम्ही दोघेही राक्षस योनीला प्राप्त व्हाल, राक्षस व्हाल. आता सहसा लोक बरेचदा देव, दानव, असुर किंवा राक्षस ह्या सगळ्या संज्ञा सायमल्टेनियसली वापरतात, समानार्थी म्हणून वापरतात. पण असं प्रत्येक वेळेला नसतं. राक्षस म्हणजे सहसा निशाचर किंवा नरमास भक्षण करणारे असा त्याचा अर्थ असतो. तर अगस्त्य ऋषीने जेव्हा शाप दिला आणि हे दोघं राक्षस झाले तेव्हा ताटकेला अतिशय राग आला. ती ऋषींच्या अंगावर धावून गेली आणि ती धावून गेल्यानंतर मग ऋषींनी तिलाही शाप दिला की तूही राक्षसीन होशील. आणि सहसा रामायणाचं जे स्वरूप आहे की ज्याच्यामध्ये सातत्याने की राम हा दैवी अवतार घेऊन आलेला आहे आणि त्याच्या हातून ही सर्व कार्य घडवणं ही दैवी योजना आहे, अशा अर्थाने रामायणाची कथा पुढे पुढे उलगडत जात असते. आणि मग त्यावेळेला ह्या ताटकेचा संहार तुला करायचा आहे रामा, असं विश्वामित्र सांगतात. आता बरेचदा लोकांना माहिती नाही का असं त्याच्यामध्ये एक उपकथानक वाढवायचं असतं किंवा सांगायचं असतं की नाही मग रामाला विचार पडला मी ही स्त्री आहे, मी हिच्यावरती हात चालू का वगैरे. असं काही झालं नाही. रामाने काही विचारण्याआधीच स्वतः विश्वामित्रांनी की ताटकेला तू मारण्यात काही अयोग्य नाही, त्यांनी पुराणातली 2 उदाहरणं दिलेली की इंद्राने कसं केलं होतं किंवा श्री विष्णूंनी कसं केलं होतं. त्यांनी ज्याप्रमाणे जेव्हा शुक्राचार्यांची हो हो की ज्यावेळेस ही परिस्थिती आली तर त्यावेळेस त्यांनी सुद्धा वध केलेला आहे, त्यांनी सुद्धा स्त्रीवरती हात उचललेला आहे. तर अशा वेळेला तू का पाठी यावंस. याच्यावरती राम कुठलाही आक्षेप घेत नाही. राम सांगतो की मला माझ्या वडिलांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जे सांगाल ते ऐकायचं. मला माझ्या वडिलांची आज्ञा शिरोधार्य, तर तुम्ही सांगाल ते मी करेन. बरोबर. आणि त्यानंतर मग राम ताटकेचा वध करतो. तर अशा काही अपरिचित घटना असतात. काही कित्येक कॅरेक्टर्स जी असतात त्यांची ज्याला आपण बॅकग्राऊंड स्टोरी म्हणतो ना, ती बॅकग्राऊंड स्टोरी तुम्हाला बरेचदा रामायणातून मिळत असते. कारण रामायण हे मुळात रामाचं चरित्र आहे. रामायणाचा जो सगळा फोकस आहे तो रामावरती आहे. त्यामुळे त्यातली जी बाकीची पात्रं आहेत त्यांना मी असं म्हणेन की तितकं फुटेज नाही आहे. त्यांच्याबद्दल इतकं प्रत्येक वेळेला वर्णन येतं तसं नाही. म्हणजे रामानंतर आणखी कोणाचं वर्णन येत असेल तर सीता, लक्ष्मण आणि हनुमान साधारणतः कमी जास्त फरकाने. पण सगळा फोकस जो आहे, केंद्रबिंदू जो आहे त्या कथेचा तो कायम राम आहे. पण मग इतर पात्र जी आहेत त्यांची बॅकस्टोरी आपल्याला कुठून कळते तर मग रामायण झाल्यानंतर जे उत्तरकांड आहे त्यात बरेचदा त्यांच्या बॅकग्राऊंड स्टोरीज येत असतात की रावणाला वर कसे मिळाले किंवा हनुमानाला वर कसे मिळाले, हनुमान सूर्य पकडायला कसा गेला होता. तर अशा बऱ्याच अपरिचित गोष्टी असतात ज्या आपल्याला वाल्मिकी रामायणातून कळत असतात. ही त्यातली काही उदाहरणं. पण आता हनुमानाचा तू उल्लेख केला असता, आता आपण त्याच्याकडेच येऊया की एक अत्यंत इनसेपरेबल कॅरेक्टर आहे रामायणातला हनुमान म्हणजे. आणि त्याचा एकूणच रामाच्या आयुष्यातला प्रवेश हा ओघानी झालेला आहे. म्हणजे तो काही पहिल्यापासून नाही आहे रामाच्या बरोबर.
सो आता रामायणामध्ये हनुमान हे जे कॅरेक्टर आहे तर एक अतिशय गूढ असं वलय या कॅरेक्टरच्या भोवती आहे. त्याचं कारण असं आहे की एकतर हनुमानाची जी एंट्री आहे रामायणामधली तर ती काय रामायण म्हणजे रामाच्या पहिल्यापासून कधी आलेली नाही आहे, ती वनवासाच्या दरम्यान ती आलेली आहे. तर हनुमान ॲज अ कॅरेक्टर ऑर ॲज अ पर्सन, ॲज अ स्ट्रॅटेजिस्ट, ॲज अ दैवतसुद्धा पुढे, तर ह्याकडे तू सगळं कसं बघतोस? वाल्मिकी रामायणामध्ये हनुमानाबद्दल काय काय उल्लेख आलेले आहेत आणि हनुमानाबद्दलच्या अशा कुठल्या कथा की ज्या आत्ता प्रसिद्ध आहेत आणि वाल्मिकी रामायण त्याला छेद देतं? हनुमानाबद्दल बोलण्याआधी आपण वानर ही जी संकल्पना आहे त्याबद्दल विचार करूया. आता मुळात प्रश्न असा आहे की आपण कोणीही त्या काळात प्रत्यक्ष जाऊन ते पाहू शकत नाही. कोणी त्यापाठी आध्यात्मिक अर्थ काढतात. म्हणजे सहसा कोणी त्यांची खूप श्रद्धा असते आणि मला त्या श्रद्धेबद्दल आदर आहे की जे रामायणात दिले ना ते तसंच्या तसंच घडलं, तेच सगळे चमत्कार घडले आणि आमचा त्यावर पूर्ण विश्वास आहे. तर तुम्ही त्याच्यावर शंका घेऊच नका. मला त्या भावनेबद्दल आदर आहे कारण त्याने सहसा काही नुकसान होतं असं मला वाटत नाही. दुसरे जे असतात, अभ्यासक असतात विशेषतः, ते त्यापाठी त्याचा अर्थ काढण्याचा प्रयत्न करतात. त्याही भावनेचा किंवा ते जे कुतूहल आहे त्याचाही मी पुरस्कार करतो. तीही एका अर्थाने चांगलीच गोष्ट आहे. तर मग वानर म्हणजे कोण? तर बरेचदा रामायणातल्या एका श्लोकाचा संदर्भ दिला जातो की जेव्हा प्रत्यक्ष राम आणि रावणाच्या युद्धाला तोंड फुटणार होतं त्यावेळेस सुग्रीवाने आणि सेनापतींनी पूर्ण वानरसेनेला एकदा सांगितलं की तुम्ही तुमच्या मनुष्य रूपात राहू नका, कारण मग रावणाची सेना आणि आपली सेना यातला फरक आपल्याला कळणार नाही. तुम्ही वानर रूपातच राहा. तर त्यावरून एक अर्थ तर नक्की काढता येतो की रामायणातले जे वानर होते ते काही काळ किंवा कधी मनुष्य रूपामध्ये आणि कधी वानर रूपामध्ये, म्हणजे आजच्या अर्थाने आपण वानर म्हणून जेव्हा माकड असं म्हणतो किंवा कपी म्हणतो त्या रूपातही राहू शकत होते, मनुष्य रूपातही राहू शकत होते. आता जर ते असे राहू शकत होते तर मग नक्की वानर कसे होते याबद्दल प्रश्न येतात. तर काही म्हणजे एकूण हिंदू समाजातलेच काही गट असतील, तर उदाहरणार्थ आर्य समाज. तर आर्य समाजाच्या दृष्टीने वानर हे पूर्णतः मनुष्य रूपामध्ये दाखवले जातात. त्यांना कपिरूप दाखवलं जात नाही. म्हणजे त्यांचं नाक आणि तोंड असेल किंवा त्यांना शेपटी असेल, हे अशा काही गटांमध्ये ते नाही दाखवत. त्यांच्या दृष्टीने वानर हे पूर्णतः मनुष्य रूपामध्येच दाखवले जातात. काहींचं म्हणणं असतं की नाही, ते त्यांच्या योग सामर्थ्याने म्हणा किंवा चमत्कारामुळे म्हणा ते अशा पद्धतीने त्यांचं रूप बदलत असत. काहीही असेल, इतकं नक्की की ही अगदीच काही म्हणजे झाडावर चढणारी किंवा उड्या मारणारी, अंग खाजवणारी अशी मूर्ख पद्धतीची माकडं नव्हती. त्यांच्यातले निदान काही जणं शिकून सवरून थोडे बाहेर जाऊन अभ्यास करून विद्वान झालेले होते. तर आता आपण हनुमानाबद्दल बोलूया. हनुमानाचा पहिला जो उल्लेख येतो किष्किंधाकांडामध्ये. किष्किंधाकांड म्हणजे काय की सगळ्यात आधी बालकांड येतं. त्यानंतर अयोध्येमध्ये जे काही होतं म्हणजे कैकेयीचे वरदान मागणं किंवा हा जो भाग असेल तो सगळा अयोध्याकांडामध्ये येतो. तिथून राम ते सोडून सगळं वनामध्ये येतात आणि ज्यानंतर सीतेचं अपहरण होतं, रावण तिला पळवून घेऊन जातो. त्यावेळेस सीतेच्या शोधामध्ये राम जेव्हा सगळीकडे भटकायला लागतो आणि तो भटकता किष्किंधेमध्ये येतो. तर हा जो सगळा भाग आहे त्याच्यानंतर सुग्रीवाला भेटणं, वालीचा वध करणं, त्यानंतर तिथे थांबणं आणि शेवटी पुन्हा एकदा वानरं सीतेच्या शोधार्थ बाहेर पडणं, हा सगळा भाग किष्किंधाकांडामध्ये येतो. कारण किष्किंधा नगरी होती या सगळ्या वानरांची. तर राम जेव्हा किष्किंधा नगरीमध्ये येतो आणि त्यावेळेस पहिल्यांदा हनुमान आणि सुग्रीव पाहतात आणि हे क्षत्रिय कोण आहेत, कारण मुळात जरी त्यांनी वल्कलं नेसलेली असली तरी त्यांचा एकूण जो अपिअरन्स आहे, जे व्यक्तिमत्व आहे, जो ॲटिट्यूड आहे तो बऱ्यापैकी क्षत्रियांसारखा आहे. त्यांच्याकडे तशी शस्त्र आहेत. म्हणजे सहसा वनात राहणारीच माणसं असतील तर त्यांच्याकडे तितकी आधुनिक शस्त्र नसावीत जितकी ह्या शहरात राहणाऱ्या राजांकडे असावीत. तर ते एक सगळं पाहून या सगळ्यांनी ताडलं की हे कोणीतरी बाहेरून आलेले क्षत्रिय आहेत, मग आता यांची माहिती काढायचं. मग यांची माहिती कोण काढेल? तर हनुमान म्हणाला मी जातो. आता हनुमान जेव्हा मनुष्य रूपामध्ये या राम आणि लक्ष्मणासोबत समोर येऊन उभा राहिला तर त्याने सगळ्यात आधी काय करावं, तर त्याने राम आणि लक्ष्मणाची स्तुती करायला सुरुवात केली की काय तुमच्या त्या भुजा, काय तुमचं ते धनुष्य, की समोरच्या माणसाला आपल्याबद्दल विश्वास वाटला पाहिजे की आपण आजकाल ना ह्याला इंग्लिश टर्म वापरतो आईस ब्रेकिंग. ते आईस ब्रेकिंग हनुमानाने आधी चालू केलं आहे. मी तुम्हाला भेटून प्रसन्न झालेलो आहे, मला तुमचं व्यक्तिमत्व आवडलेलं आहे आणि मला जाणून घ्यायचं की तुम्ही कोण आहात. आता असं म्हटल्यानंतर मुळात रामाने तरी या अनोळखी माणसावर का विश्वास टाकावा, तर त्याचं कारण राम स्वतःच सांगतात. राम असं म्हणतो की ना ऋग्वेद विनितस्य ना यजुर्वेद भाषिणीम
न सामवेद विदुषः शक्यमेवं विभाषितुम. ज्याने ऋग्वेदाचा अभ्यास केलेला नाही, ज्याने यजुर्वेद वाचलेला नाही, ज्याने सामवेद समजून घेतलेला नाही, त्याला हे असं बोलताच आलं नसतं. ज्या अर्थी या माणसाशी मी बोलतोय त्या अर्थी हा माणूस खरंच विद्वान असला पाहिजे. आणि त्यानंतरसुद्धा म्हणजे आज ना आपण आजकाल मॅनेजमेंटमध्ये म्हणा किंवा सगळीकडे आपण कम्युनिकेशन स्किल्स वगैरे शिकवण्याचा प्रयत्न करतो की असं बोलायला हवं, तसं बोलायला हवं. ते सगळे गुण काय असावेत ते रामाने हनुमानामध्ये वर्णिलेले आहेत. म्हणजे त्यानंतर राम असं सांगतो, इतका वेळ हा मनुष्य माझ्याशी बोलतोय, याच्या संपूर्ण बोलण्यात एकदाही व्याकरणाची चूक झालेली नाही. आपण बरेचदा आपल्या मुलांना सांगतो, तुम्ही शाळेत भाषण देत असाल, तुमची स्पर्धा असेल, तर मुलांना असं बरेचदा सवय असते की बोलता बोलता वरती बघतात किंवा डोकं खाजवतात, काहींना भुवया ओढायची सवय असते. तर आपण हे जे बोलणं आहे आपलं किंवा आपलं हे जे व्यक्तिमत्व आहे लोकांसमोर ठेवण्याचं, ते असं असू नये. त्यातून त्याने तुम्ही कन्फ्युज राहात असं दिसतं. तर हनुमानाने अशी चूक एकदाही केली नाही असं राम म्हणतो की याच्या भुवया, याचं कपाळ, याचा चेहरा इतका स्थिर आहे की हा बोलत असताना याच्या मनात काय चाललं तेही सहसा कळत नाही. इतका शांतपणे तो बोलतो. खूप जास्त मोठ्याने बोलत नाही, खूप हळू आवाजात बोलत नाही, स्पष्ट बोलतो. वाणी याच्या कंठात स्थिर आहे असं वाटतं. म्हणून हा माणूस विश्वास टाकण्यायोग्य असावा असं मला वाटतं. आणि लक्ष्मण एक सांगतो, हा इतकं छान बोलतो की उद्या हातात शस्त्र धरून धावत आलेला शत्रूसुद्धा याचं बोलणं ऐकून शस्त्र टाकून देईल. हा माणूस विश्वासाला पात्र आहे. असा दूत ज्याच्याकडे असेल त्या राजाचं किंवा त्या नेतृत्वाचं नक्कीच कल्याण होईल. तर शत्रूशी असेल किंवा मी तर म्हणेन तुमच्या बॉसशी कसं बोलावं. तर हा जो एक पाठ नकळतपणे घालून दिलेला आहे आणि तिथेच हनुमानाचं व्यक्तिमत्व व्यक्त झालेलं आहे. बरेचदा आपण हनुमानाला शक्तीची देवता म्हणूनच पाहतो. म्हणजे आखाड्यामध्ये हनुमानाची मूर्ती असते किंवा पैलवानांचा देव वगैरे वगैरे. पण तुम्ही रामदास स्वामींकडे पहा किंवा तुलसीदासांकडे पहा, जय हनुमान ज्ञान गुण सागर. त्याला आपण बुद्धिमत्तां वरिष्ठम म्हणतो. बुद्धिमत्तां वरिष्ठम म्हणतो. तर ही बुद्धी कशी असावी आणि कशी वापरावी त्याचा हा एक हनुमानाने घालून दिलेला पाठ. त्यानंतर आता आपण जेव्हा कथेत पुढे जातो, हनुमान लंकेमध्ये जातो आणि आता लंकेमध्ये गेल्यानंतर बराच काळ सीतेचा शोध घेत राहतो. आणि कधी कधी त्याला जेव्हा वाटतं त्याच्याकडून चूक होते ना, त्या तो स्वतःला म्हणतो मी वानर आहे आणि वानरासारखीच बुद्धी चालवते असंही स्वतःबद्दल तो मध्येच म्हणतो. आणि शेवटी तो सीतेला भेटतो. सीतेला भेटल्यानंतर तिला ते दिलासा देणं, समजावणं, ओळख पटवून देणं की मी रामाकडूनच आलेलो आहे, सीतेकडून पुन्हा ती ओळख मिळवणं, असं सगळं करून खरं तर इथपर्यंत काम झालेलं आहे. म्हणजे सहसा ज्याला आपण सांगकाम्या म्हणतो ना, तसा सांगकाम्याचा कोणी असता तो म्हणाला असता मला तर सीतेला भेटायचं काम दिलं होतं, मी शोधून आलो आणि आता तर मला अप्रेझल मिळालं पाहिजे असं कदाचित हनुमानाने म्हटलं असतं. पण हनुमान म्हणाला की पुढच्या घटना कशा असतील. जर सीता देवी म्हणजे सीता माता आज इथे अडकलेली आहे, तर ह्याचा अर्थ राम आणि रावण यांचं युद्ध होण्याची शक्यता आता नाकारता येत नाही. मग अशा वेळेला जर मी इथे आलो आहे तर माझं दुसरं काम काय आहे, रावणाची बलस्थानं आणि त्यातली जी छिद्र असतील त्या सुरक्षा व्यवस्थेतली ती ओळखण्यासुद्धा माझं कार्य झालं. लूपहोल्स काय आहेत, लूपहोल्स मला कळले पाहिजेत. मग हे जर जाणून घ्यायचं असेल किंवा समोरच्याला जर वाकवायचं असेल, नमवायचं असेल, तर साधारणतः साम, दान, दंड आणि भेद हे 4 मार्ग आहेत. हा हनुमानाच्या मनातला विचार आहे, माझ्या मनातला नाही आहे. म्हणजे मी सांगत नाही माझ्या मनाचं. तर सामोपचाराने मानणाऱ्यातले राक्षस नाहीत, बरोबर. यांना दान काय देणार, हे सोन्याच्या लंकेत राहतात. तर साम आणि दान करता येत नाही. दंड आणि भेद करता आले तर पाहावेत. मग हे कसं करता येईल, तर मला यांच्या सामर्थ्याचा एक अंदाज आला पाहिजे. मग मी काय करतो, तर मी ह्या प्रमदवनाचा म्हणजे अशोकवनाचा किंवा प्रमदवनाचा विध्वंस करतो. म्हणजे बरेचदा आपल्याकडे कसं होतं ना की तो वानर आला, सीतेला भेटला आणि मग म्हणाला माते भूक लागली आहे, आणि मग त्याने खायला सुरुवात केली आणि माकडचाळे चालू झाले. म्हणजे अक्षरशः काही चित्रपटांमध्ये किंवा मालिकांमध्ये आता इथे कॉमेडी करायचे असा काहीतरी मनात विचार ठेवून ते हनुमानाला पोर्ट्रे करतात. ते लागतं फार मनाला की ते माकडचाळे नाहीच आहेत मुळात किंवा ती मज्जा नाही आहे. विचार केला आहे त्याने की मी इथला विध्वंस करतो आणि तो जाणून बुजून विध्वंस करतो. आता यात सीताही चाणाक्ष आहे, हुशार आहे. जेव्हा हनुमान त्या सगळ्या वनाचा विध्वंस करतोय तेव्हा या सगळ्या राक्षसांनी सीतेकडे धावत धावत जातात. तिला म्हणतात हा कोण आहे, हा काय करतोय. सीता म्हणते मला काय माहीत,
तुम्ही राक्षस काय मायावी रूप घेऊन काय करता मला काय माहिती. आणि सीतेचं पुढचं वाक्य असं आहे, सापाची पावलं कुठे हे सापालाच ठाऊक, मला काय Okay. कल्पना. आणि असा सगळा विध्वंस करण्यामध्ये राक्षसांनी जाऊन रावणाला सांगितलं. रावणाला सांगितल्यानंतर मग रावणाने आपलं सैन्य पाठवलं. आता इथून हनुमानाच्या व्यक्तिमत्वाचा दुसरा एक पैलू मला दिसतो आणि तो महत्त्वाचा वाटतो मला. मुद्दाम घाबरवणं, की त्यांना शत्रू तुमच्यासमोर उभा ठाकल्यानंतर शत्रूला हे दणकावून सांगणं की आम्ही घाबरलोच नाही आहेत. तर त्यावेळेस हनुमान असं म्हणतो की बघा, विचार करा, एकदा का मी हे सगळे वृक्ष तोडायला लागलो आणि तुमच्या अंगावर फेकायला लागलो आणि मी शिळा तुमच्यावर फेकायला लागलो, मी साक्षात वायूचा मुलगा आहे, तुमचा काही निभाव माझ्यासमोर लागणार नाही, तुमचा सोडा तुमच्यासारखे 1000 रावण माझ्यासमोर आले तरी तुमचा निभाव लागणार नाही, तर विचार करून युद्ध करा. ते बघितल्यानंतर राक्षस थोडे थबकले की या माणसाचा आवेश किती आहे. आणि त्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष या सगळ्या युद्धाला तोंड फुटलं तेव्हा एकटा हनुमान, आणि आपण बरेचदा पाहतो की हनुमानाच्या हातामध्ये गदा वगैरे असते. मी आश्चर्य वाटेल कदाचित, पण वाल्मिकी रामायणामध्ये हनुमानाने गदा वापरल्याचा उल्लेख नाही. म्हणजे आज आपल्यासाठी हनुमान आणि गदा हे इनसेपरेबल कॉम्बिनेशन आहे. म्हणजे पहिलवान म्हटलं की गदा असायला हवी. पण आपण ते महाराष्ट्र केसरी वगैरे जिंकलं की आपण गदा भेट म्हणून देतो की मारुती येतो या अर्थाने, पण मारुतीने गदा वापरली नाही आहे. मग मारुतीने गदेसारखं कुठलं हत्यार वापरलं आहे का, तर ते या प्रसंगात वापरलं आहे. अशोकवनाचं जे फाटक होतं, त्याला संस्कृतमध्ये तोरण असं म्हटलं आहे, तिथे कदाचित काही असे परीघ लावले असावेत शोभेसाठी. म्हणजे आजही असतात की बागेच्या बाजूला त्या फाटकावरती असे बरेचदा परीघ लावलेले असतात. त्यातला एक लोखंडाचा परीघ त्या दांड्यासकट मारुतीने उखडून काढला आणि त्या राक्षसांना त्याने चोप द्यायला सुरुवात केली. मग इथून पुढची कथा आपल्याला माहिती आहे की मारुतीने त्या सगळ्या राक्षसांना चोप दिला. मग त्यानंतर रावणाचा अजून एक मुलगा अक्षय जो होता तो आला. आणि मी इथं तुला इंटरप्ट करतो पुढे जाण्याच्या आधी. हा अक्षय कोण? कारण काय, रावणाचा मेघनाद किंवा इंद्रजित हा एकच मुलगा जनरली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अक्षय नाव मी तरी पहिल्यांदा ऐकलेलं आहे. तर रावणाला हा अक्षय आणि इंद्रनाथ अशी इंद्रजित अशी दोनच मुलं होती का अजून काही नावं आपल्याला येतात? म्हणजे आधी आपण ते क्लॅरिफाय करू, मग आपण पुढच्या स्टोरीकडे जाऊया. रावणाला अनेक मुलं होती. अच्छा. आता त्यातली काही नावं जी आत्ता पटकन माझ्या ओठांवर येतात ती देवांतक, नरांतक, प्रहस्त, त्याच्यानंतर अतिकाय, अशी ही काही मुलं होती. आणि रावणाला पत्नीसुद्धा 3 होत्या. म्हणजे आपल्याला सहसा मंदोदरी माहिती असते, पण बाकीही त्याला पत्नी होत्या. आणि मुळात रावणाचं जे कॅरेक्टर आहे म्हणजे तो फक्त सीताच नव्हे, तो अनेक स्त्रियांवर भाळला. आणि त्याचा आपण काय म्हणूया, ही जी त्याची कामवासना होती हीच पुढे त्याच्या नाशाचं कारण बनलेली आहे. म्हणजे त्याला वेदवती नावाच्या एका स्त्रीने शाप दिला. पुढे रावणाला तसं वाटलं की वेदवतीच सीतेचा जन्म घेऊन आली माझ्या आयुष्यात पुन्हा आणि त्यामुळे माझा नाश होतोय वगैरे, किंवा रावणाने रंभेचा बलात्कार केला अशी एक कथा उत्तरकांडामध्ये आहे. तर त्याच्यामुळे रावणाला औरस म्हणा अनौरस म्हणा अशी बरीच मुलं होती. ही सगळी युद्धामध्ये वेळोवेळी उतरलीसुद्धा आहेत. विशेषतः अंगद, हनुमान आणि नील या तिघांनी मिळून रावणाच्या अनेक मुलांचा उच्छेद केलेला आहे, त्यांना मारून टाकलेला आहे. ओके, आता आपण परत येऊया स्टोरीकडे हनुमानाच्या. तर रावणाचा एक मुलगा त्याला हनुमानाने मारलं. त्यानंतर पुढचा आला इंद्रजित. ह्या इंद्रजिताने एकेकाळी इंद्राला जिंकून घेतलं होतं म्हणून त्याचं नाव इंद्रजित. आणि मग इंद्रजिताने मारुतीला त्या पाशांमध्ये बांधलं. बरं, आता इथेही असं आहे की मुळात असं म्हटलं जातं की हनुमानाकडे अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, इशित्व, वशित्व, प्रकाम्य आणि प्राप्ती अशा पद्धतीच्या शक्ती होत्या. अष्टसिद्धी मला वाटतं म्हणतो. करेक्ट. तर त्याच्याकडे ह्या सगळ्या शक्ती होत्या. मग त्याच्या मुळात कुठलाही शस्त्राचा प्रभावच होत नव्हता. बरोबर. मग तरीही हनुमानाने मान्य केलं की मी तात्पुरता या अस्त्राच्या पाशामध्ये बांधला जातो. आता गंमत बघा, इंद्रजिताने इथून पुढची आपल्याला कथा माहिती की तिथे रावणाच्या दरबारात घेऊन गेला आणि मग रावणाने दूत आहे म्हणून याला जीवे नको मारूया असा बिभीषणाने सल्ला दिल्यानंतर त्याच्या शेपटीला आग लावली. आणि सुरुवातीला राक्षसांनी त्याची धिंड काढायला सुरुवात केली की हे वानर पकडले बघा, बाहेरून कुठून तरी आलेले, आम्ही याला बांधले, याच्या शेपटीला आग लावल्या. हे सगळं होत असताना हनुमान काय विचार करतोय की काल रात्री मी जेव्हा लंकेत पोचलो आणि मी संपूर्ण लंका फिरलो, पण तेव्हा अंधार होता ना, तर मला लंकेची तटबंदी, लंकेची महाद्वारं, यांची सुरक्षा व्यवस्था असं काही बघताच नाही आलं. आता थोडी सकाळ होते, थोडा प्रकाश दिसतोय. जोपर्यंत हे धिंड काढतायत आणि जोपर्यंत मला हे सहन होण्यासारखं आहे तोपर्यंत मी लंका फिरतो.
आणायचं हेच लोक मला लंकेच्या सगळ्या मुख्य द्वारांमधून सगळ्या रस्त्यांवरून फिरवत आहेत, बघून घेतो, पुढे या सगळ्याचा उपयोग होईल. आणि खरंच उपयोग झाला. यानंतर हनुमान जेव्हा पुन्हा जाऊन रामाला भेटला आणि तिथे भेटल्यानंतर ज्यावेळेस राम-रावण युद्धाला प्रत्यक्ष तोंड फुटणार होतं, तेव्हा लंकेचा हा सगळा भूगोल हनुमानाने रामाला सांगितला की यांची महाद्वारे अशी अशी आहेत, यांची सुरक्षा व्यवस्था अशी अशी आहे. बरेचदा आपल्याला काय वाटतं की तिथून फौज आली, इथून फौज आली, एका मैदानामध्ये आक्रमण बोलले आणि लढायला सुरुवात झाली. तर असं नाही होत. युद्ध हे भीषण असतं आणि युद्धामध्ये व्यूह हा भाग असतो. शत्रूला जिंकणं हा भाग असतोच. शत्रूच्या मर्मस्थानावर प्रहार करणं, शत्रूची सुरक्षा व्यवस्था मोडून काढणं हा भाग त्यामध्ये असतोच. तो रामायणामध्येही झालेला आहे. आणि त्यासाठी जी आतली बातमी, जी वार्ता कळायला हवी, ती हनुमानाने एकट्याने लंकेत जाऊन माहिती काढून येऊन सांगितलेली आहे. म्हणून हनुमान हा फक्त दास रूपामध्ये, म्हणजे तो रामाचा दास आहेच, नाही असं म्हणत नाही मी, पण फक्त त्याच रूपामध्ये बघणं किंवा निव्वळ शक्तीची देवता. आणि लोकांमध्ये असा एक विचित्र गैरसमज असतो की माणसाकडे शक्ती असली म्हणजे मेंदू कमीच आहे बुवा. म्हणजे तुम्ही किती पिक्चर बघा, मालिका बघा, एखादा पैलवान म्हणजे त्याला बुद्धूत दाखवायचा, म्हणजे चाचा चौधरी म्हणजे त्याच्या साबूच असला पाहिजे, अशी ही जी आपल्या लोकांची भावना बनत गेलेली आहे. आणि त्यामुळे सहसा भीम आणि हनुमान दुर्दैवाने त्यांना बत्थड दाखवलं जातं की ते प्रत्येक वेळा त्यांच्या बुद्धीचा तितका वापर करतातच असं नाही, किंवा त्यांना कॉमेडीसाठी वापरलं जातं, खूप खातात वगैरे वगैरे. तर असा नसून रामायणातला जो हनुमान आहे तो एक ॲब्सोल्यूट डिप्लोमॅट आहे. करेक्ट. हे आपल्याला त्यातून कळतं. सो आता हनुमानाच्या या सगळ्या पराक्रमांच्या निमित्ताने एका गोष्टीची आठवण होते आणि ते म्हणजे संजीवनी ची. तर ही काय स्टोरी, कशा पद्धतीने येते संजीवनी बुटी किंवा वॉट एव्हर, द्रोणागिरी पर्व, जे काय असेल ते. आता तू मला रामायणाच्या एका इंटरेस्टिंग पार्टकडे घेऊन चाललेला आहेस, युद्धकांड. आणि युद्धस्य कथारम्य, हा म्हणजे युद्धाच्या कथा वाचायला आपल्या सगळ्यांना आवडतात. तर त्या दृष्टीने रामायणातलं युद्ध. एक महत्त्वाचा फरक मी इथे आधी सांगेन की जे युद्ध आपण इमॅजिन करतो रामायणाच्या बाबतीतलं, किंवा जे आपल्याला आजपर्यंत दाखवलं जातं, त्याच्यात कदाचित तो तंत्रज्ञानाचा अभाव असेल किंवा आताच्या पिढीमध्ये माहितीचा अभाव असेल, की बरेचदा आपल्याला असं वाटतं की ते एका ठिकाणी असे स्थिर उभे राहिले आहेत, एक बाण काढतायत आणि मग असं बाण, अरे वा छान, असं तो बाण चाललेला आहे. आणि मग असं बाणाबाणांची लढाई होता मग शेवटी हळूच डोकं कापलं, हळूच टुचूक करून मारून टाकलं. तर रामायणातलं युद्ध असं नाही आहे. रामायणातलं युद्ध हे अतिशय भीषण आहे. तिथे क्वचित प्रसंगी शस्त्रांची नावं येतात, तिथे क्वचित प्रसंगी व्यूहांची नावं येतात, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एकमेकांशी लढताना कधी ह्या पक्षाची सरशी होते, कधी त्या पक्षाची सरशी होते, असं बरेचदा दिसतं. म्हणजे असं दोन्ही पक्ष जर आपण तुल्यबळ म्हणतो ना, की हा जिंकेल की तो जिंकेल, अशी परिस्थिती रामायणात ठिकठिकाणी निर्माण झालेली आहे. म्हणजे मी अगदी सुरुवातीला सांगेन की जेव्हा युद्धाला तोंड फुटलं तेव्हा अगदी सुरुवातीच्याच काळामध्ये वानरांचा जो आवेश होता तो इतका जबरदस्त होता. आणि मुळात बाकीची जी वानरं होती, म्हणजे जी बरीचशी सेना होती, सेनेचा भाग होता, तर ह्यांची लढण्याची जी पद्धत होती ती समोरच्याकडून शस्त्र खेचून घेणं आणि त्याच शस्त्राने त्याला मार देणं, किंवा कुठले तरी वृक्ष उपटून आणणं आणि त्या वृक्षाने त्यांना झोडपणं, किंवा त्यांच्या अंगावरती मोठ्या मोठ्या शिळा फेकणं. तर अशा पद्धतीच्या युद्धाला राक्षस खरं तर तयारच नव्हते. त्यांना हे कळतच नव्हतं की असं कसं लढायचं बुवा आपण. तर त्याच्यामुळे सुरुवातीच्याच काळामध्ये वानरांची सरशी झाली. त्यानंतर वानरांची सरशी झाल्यानंतर अंगद पुढे आला. अंगदाने एकदा इंद्रजिताचा पराभव केला आणि अगदी सुरुवात इंद्रजिताला कुठेतरी वाटलं की प्रोबॅबली मी यांना अंडर एस्टिमेट केलं, की मला काही यांच्याशी लढणं जमलं नाही. आणि त्यानंतर हळूहळू इंद्रजित अधिक आक्रमक व्हायला लागला. आणि इंद्रजित खरंच कसलेला सेनानी होता, म्हणजे तो काही साधासुद्धा माणूस, साधासुद्धा राक्षस नव्हताच. त्यामुळे इंद्रजिताने एक करून आपलं ते शस्त्रबळ, आपलं अस्त्रबळ, आपलं ज्ञान आणि आपली माया ह्या सगळ्यांचा वापर करायला सुरुवात केली. आणि अगदी युद्धाला जेव्हा तोंड फुटलं आणि त्यात त्याने असं म्हटलं की इंद्रजिताने नाराज, अर्धनाराज, शूर, भल्ल अशा बाणांचा प्रयोग केला, वेगवेगळे बाण वापरले. आणि त्या बाणांचा प्रयोग करून त्याने राम आणि लक्ष्मणावरती आपल्या मायेने लपून छपून इतके वार केले की राम आणि लक्ष्मणांच्या शरीरावरती असा कुठलाही भाग नव्हता जिथून रक्त येत नसेल. इतकं त्यांना बाणांनी विद्ध केल्यानंतर इंद्रजिताने शेवटी नागपाशांचा उपयोग करायला सुरुवात केली. आणि मग नागपाशाने त्याने राम आणि लक्ष्मणांना दोघांनाही
बद्ध केलं आणि ते दोघंही तिथेच कोसळले. आता अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सगळ्यांना आधी वाटलं की आता काय करायचं. म्हणजे अगदी सुग्रीव तर म्हणाला, त्याने आपल्या सासऱ्यांना बोलवलं आणि म्हणाला की असं करा, तुम्ही सगळ्या वानरांना घेऊन किष्किंधेला परत जा, की आता आपलं काही खरं दिसत नाही. राम लक्ष्मण पडले, माझं मी लढतो, की जे काही असेल ते आता मी पाहतो, आणि काय माहिती कदाचित माझ्या पराक्रमाचा असा काही तोरा मी दाखवेन की मी रावणाला हरवेनसुद्धा, कदाचित रावणाला मारेनसुद्धा कदाचित, पण बाकी वानरांच्या जीवाशी आता खेळ नको. असं असताना अचानक पहिल्या प्रसंगामध्ये गरुड आला आणि गरुडाने येऊन सांगितलं की हे सर्प म्हणजे कोण आहेत ना, तर अगदी पुन्हा रामायणाच्या आधीची एक प्राचीन कथा सांगितली जाते की विनीता आणि कद्रू. तर विनीतेचा मुलगा गरुड आणि कद्रूची मुलं ही सर्प. तर हे सर्प त्या कद्रूची मुलं आहेत आणि आमची यांचा 36चा आकडा. तर ह्या सर्पांना मी पळवतो असं म्हणून गरुडाने त्या सगळ्या सर्पांना पळवून लावलं. आणि एका अर्थाने विष्णूचं वाहन गरुड, तर त्या अर्थाने त्यांनी विष्णूच्या त्या अवताराला मदत करून गरुड पुन्हा एकदा निघून गेला. तर हा रामायणातला एक प्रसंग. दुसरा प्रसंग पुन्हा एकदा येतो की इंद्रजिताने पुन्हा एकदा जेव्हा या लढाईला सुरुवात केली आणि त्या लढाईमध्ये असं झालं की त्याने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. बरं, ब्रह्मास्त्राचा प्रयोग केल्यानंतर सगळ्यात आधी त्याचा आघात झाला श्रीरामावरती आणि राम पडला. राम पडल्यानंतर भाऊ पडल्याचं दुःख म्हणून लक्ष्मण हतबद्ध झाला आणि अशा पद्धतीने गोंधळलेल्या लक्ष्मणालाही इंद्रजिताने पाडलं. सहसा आपल्याकडे दाखवलं जात नाही की रामावरती असे आघात झाले होते किंवा कधीकधी रामावरती अशी परिस्थिती आली होती. दोघंही भाऊ पडले. आता हे झाल्यानंतर इंद्रजिताने त्याचा फायदा घ्यायचा म्हणून जाणून बुजून सीतेला तिकडे आणलं. म्हटलं बघ, राम लक्ष्मण दोघंही मरून पडले, त्यांचं काही खरं नाही, आता हे युद्ध आम्हीच जिंकणार वगैरे वगैरे. तर सीतेलाही वाटलं की आता सगळं संपलं, की मला आतापर्यंत इतक्या लोकांनी आशीर्वाद दिले होते सौभाग्यवती भाऊ म्हणून, तो आशीर्वाद काही खरा होत नाही आता. आणि ह्यानंतर हे ह्या सगळ्या बिकट प्रसंगामध्ये ही सगळी अवस्था वानरसेनेची झालेली असताना विभीषण सगळीकडे जांबुवंतांना शोधत होता. जांबुवंतांना का शोधत होता, तर वानरसेनेतले जांबुवंत एक अतिशय अनुभवी असे सेनानी होते, वृद्ध होते, आणि त्याने विभीषणाने कसं जांबुवंतांना शोधलं. जांबुवंतांना शोधल्यानंतर जांबुवंतांनी पहिला प्रश्न विचारला, हनुमान आहे का? विभीषणाला आश्चर्य वाटलं की तुम्ही रामाबद्दल विचारलं नाही, तुम्ही लक्ष्मणाबद्दल विचारलं नाही, तुम्ही सुग्रीवांबद्दल विचारलं नाही, हनुमानाबद्दल काय विचारताय? तर जांबुवंतांनी उत्तर दिलं, एक लक्षात ठेव, सगळे पडले असतील आणि हनुमान उभा असेल तर अजूनही आपण जिंकतोय तसं समज, आणि जर हनुमान पडला असेल तर आपण हरलो असं समज, की आत्ता ह्या परिस्थितीमध्ये हनुमान आपल्याला मदत करू शकेल. आणि इथे पहिल्यांदा ज्याला आपण संजीवनी म्हणतो त्या वनस्पतीचा किंवा त्या औषधाचा उल्लेख येतो, की जिथे जांबुवंत एकदा हनुमानाला सांगतात की बघ 4 प्रकारच्या वनस्पती असतात. तर 4 प्रकारच्या वनस्पती म्हणजे एक संजीवनी किंवा संजीवनी कारिणी, एक विशल्यकारिणी, एक सावर्ण्यकारिणी आणि एक संधानी. तर या 4 वनस्पतींचे वेगवेगळे उपयोग आहेत. म्हणजे एखादा अगदी मरणासन्न झालेला असताना संजीवनीमुळे उठून उभा राहतो. शस्त्रांचे आघात झालेले असतील तर त्या आघातांसाठी आपल्याला विशल्यकारिणी वापरता येते. संधानी त्या जखमा जोडण्यासाठी किंवा जखमा पूर्ण बऱ्या करण्यासाठी वापरता येते. आणि सावर्ण्यकारिणी म्हणजे त्या व्यक्तीला त्याचं पूर्वीचं तेज पुन्हा एकदा प्राप्त होतं. म्हणजे बरेचदा आपल्याला संजीवनी बुटी म्हणजे असं वाटतं की अरे एकच तर असेल, मग ते एक रोपटं तेवढं उचलून खिशात घालून आणायचं होतं की असं, तर ते शक्य नव्हतं. आणि हे सांगितल्यानंतर जांबवंताने सांगितलं की तुम्ही हिमालयाकडे गेलात, मारुतीला असं सांगितलं, हिमालयाकडे गेल्यानंतर ऋषभ पर्वत, हिमालयाची शिखरं आहेत ऋषभ आणि कैलास, त्याच्या मधोमध महोदय किंवा ज्याला औषधी म्हणजे औषधगिरी असंही म्हणतात त्याला, तिथे जा आणि ती औषधं घेऊन ये. तर पहिल्या प्रसंगात असं होतं, हनुमान तिकडे गेल्यानंतर त्या सगळ्या वनस्पतींना निसर्गतः एक त्या प्रकाशमान होत्या, त्यांना ग्लो होता असं आपण म्हणूया. तर हनुमानाला बघितल्यानंतर अचानक त्या वनस्पतींचं जे तेज होतं, तो प्रकाश होता, तो कमी झाला आणि हनुमानाला वाटलं अरे काय आहे, मी रामाचं कार्य करण्यासाठी आलो आहे आणि तुम्ही अशाच गायब झाला तिथून किंवा अंधारात लपल्यात. तर ते न आवडून हनुमानाने पूर्णच्या पूर्ण ते शिखर उपटलं आणि हनुमान पुन्हा एकदा घेऊन आला. बरं, याच प्रसंगाच्या आधी एकदा उल्लेख असाही आहे की यातल्या ज्या 2 वनस्पती आहेत त्या लंकेच्या उत्तर तटाकडे म्हणजे भारताच्या दक्षिणेजवळही सापडतात, अशा पद्धतीचाही उल्लेख आहे, पण त्या आणल्याचा उल्लेख नाही आहे. आणि त्यानंतर पुढचा एक प्रसंग आहे की जेव्हा रावण पुन्हा एकदा युद्धात उतरतो आणि रावण युद्धात उतरल्यानंतर तो रामावर आघात करणार होता, पण त्याआधी लक्ष्मणमध्ये आला
आणि लक्ष्मणावर तो आघात झाला आणि लक्ष्मण त्या आघाताने पडला. लक्ष्मण त्या आघाताने पडल्यानंतर सुषेण जे होते, आता सुषेण म्हणजे इथे सुग्रीवाचे सासरे, सुषेणाने असं सांगितलं पुन्हा या 4 वनस्पतींची नावं, आणि हनुमानाला असं म्हणाला की तुला ह्या वनस्पती आधीपासून माहिती आहेत, त्या कुठे आहेत हेही जांबुवंताने सांगितले, त्या वनस्पतींचा उपयोग आपण करू शकतो. हनुमान परत एकदा गेलेला आहे आणि परत जाऊन त्याने ते शिखर उठून की मला सगळ्या वनस्पती पटकन ओळखता आल्या नाही आहेत किंवा इतक्या सेनेसाठी हे सगळंसं म्हणजे एखाद दुसरं रोपटं पुरणारं नाही आहे असं म्हणून तो सगळ्याचं सगळं शिखर पुन्हा घेऊन आला. तर वाल्मिकी रामायणात जी युद्धकांड आहे त्या युद्धकांडामध्ये एकदा साधारणतः 70 ते 74 या सर्गामध्ये आणि त्यानंतर पुन्हा 100व्या सर्गापासून पुढे अशा 2 ठिकाणी संजीवनी वनस्पतीचा आणि संजीवनीसोबत या इतर वनस्पतींचा आणि एकूण मारुतीने ते शिखर आणल्याचा उल्लेख आहे. म्हणजे असं नाही की फक्त ते एकदाच आणलं गेलेलं आहे. आपल्याला जनरली असं वाटतं की त्याचा उपयोग फक्त एकदाच झालेला आहे. या निमित्ताने पुढचा प्रश्न असा की आता भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे रामाचे 3 भाऊ, त्यांचा फारसा मागोवा म्हणजे लक्ष्मण तर आता ह्याच्यामध्ये आहेच आहे, पण एस्पेशली भरत आणि शत्रुघ्न जे आहेत ना, तर त्यांचा फार कुठं उल्लेख येत नाही. म्हणजे भरताने पुढे ते राज्य कंटिन्यू केलं, रामाच्या पादुका ठेवून वगैरे वगैरे हे सगळं, पण त्यांचे स्वतःचे काही पराक्रम आहेत किंवा मला मध्ये एकदा हा विचारला गेलेला किंवा चर्चेच्या दरम्यान आलेला प्रश्न, हे दोघं या युद्धामध्ये का दिसत नाहीत? युद्धामध्ये म्हणजे रामायणातल्या रामायणातल्या युद्धामध्ये? कारण मुळात त्यांच्यावरती उत्तरेची जबाबदारी होती, म्हणजे ते त्यांची राजधानी सोडून, आणि असा कुठेही उल्लेख नाही आहे की रामाने पाठीमागे निरोप धाडला होता की असं काही माझ्यासोबत घडलं आहे किंवा असं काही होतं आहे असं. म्हणजे मुळात रामाने या सगळ्या युद्धासाठी लॉजिस्टिक्स आणि शस्त्र वापरले, ती सुद्धा किष्किंधेची वापरली. पण रामाने भरताकडे निरोप पाठवला होता किंवा कुठल्याही पद्धतीने भरतापर्यंत निरोप गेला होता. म्हणजे एक कथा सहसा सांगितली जाते जी मूळ वाल्मिकी रामायणात नाही आहे की मारुती जेव्हा ते शिखर आणत होता, म्हणजे तो हिमालयाकडून लंकेकडे येत होता, दक्षिणेकडे येत होता, आणि मग त्यावेळेस त्याला भरताने पाहिलं आणि मग भरताने मारुतीला विचारलं आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली वगैरे. पण हे वाल्मिकी रामायणामध्ये नाही आहे, असा उल्लेख नाही आहे. त्यामुळे आपण असं मानून चालू की मुळात भरताला किंवा शत्रुघ्नाला कल्पनाच नाही आहे की नेमकं काय घडतं आहे किंवा काय झालेलं आहे किंवा त्यांच्यामध्ये तसा कुठला निरोप नसावा. त्याचं एक कारण कदाचित असंही असेल की राम वनवासात असल्यामुळे त्याला कुठल्याही पद्धतीने आपल्या जे सोडून आपण निघालो आहे त्या सगळ्या शस्त्राची संपत्तीचा आपण उपयोग करावा, म्हणजे तो वनवास कसला. तर ह्या एका कारणामुळे कदाचित रामाने अशी मदत मागितली नसावी किंवा त्यांची अशा पद्धतीची कुठली इन्व्हॉल्वमेंट त्यामध्ये नसावी. म्हणजे एस्पेशली भरत आणि शत्रुघ्नाचे स्वतःचे इंडिव्हिज्युअल काही पराक्रम आहेत का? जेव्हा त्यांनी अयोध्येचं राज्य ते चालवत होते त्यावेळेला त्यांचे काही पराक्रम वाल्मिकी रामायणात दिसून येतात किंवा त्यांची काही कामं असतील, त्यांनी काही केलेली छोटी मोठी युद्ध असतील, असं काही जाणवतं? म्हणजे ओघानेच आपण कायम 4 भावंड असं म्हणतो, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. आता ह्यात पुन्हा बरेचदा लोकांचा थोडा गोंधळ असतो किंवा विषय वेगळा असतो की सुमित्रेला जोडी मुलं होती की कैकेयीला जोडी मुलं. कोणी म्हणतं कैकेयीचे भरत शत्रुघ्न, कोणी म्हणतं सुमित्रेचा लक्ष्मण आणि शत्रुघ्न. वाल्मिकी रामायणानुसार कौसल्येचा राम, सुमित्रेची लक्ष्मण आणि शत्रुघ्न ही 2 मुलं आणि कैकेयीचा भरत, अशी ही 4 मुलं. मी आधीही म्हणालो की रामायण जे आहे त्याच्या केंद्रस्थानी राम आहे, त्यामुळे साहजिक रामाचा पराक्रम येतो. पण रामाची जी सावली आहे लक्ष्मण, ती सातत्याने आपल्याला रामायणात दिसत जाते. आणि खरं सांगायचं ना तर आपण त्या दृष्टिकोनातून जर बघत राहिलो तर आपल्याला लक्ष्मण सगळीकडे दिसतो, फक्त त्याचा प्रत्येक वेळेस व्यक्त होणं हा स्वभाव नाही आहे. म्हणजे बरेचदा आपल्याला असं वाटतं की अरे लक्ष्मण उतावीळ किंवा लक्ष्मण रागीट, किंवा आता पिक्चरमध्ये दाखवायचं असेल तर कॉमेडी थोडी हनुमानाने केली, आता तो कॉमेडीचा फोकस लक्ष्मणाकडे नेऊ वगैरे, असं काही विचित्र प्रकार केले जातात. तर लक्ष्मण तसा नाही आहे, तो बऱ्यापैकी विचारी आहे. संपूर्ण बालकांडामध्ये लक्ष्मण कायम रामाच्या अवतीभोवती आहे आणि ह्या पूर्ण प्रकरणात लक्ष्मणाने आपल्या तोंडून एकही उच्चार केलेला नाही. तोपर्यंत लक्ष्मण शांतपणे जे आपला मोठा भाऊ करतोय ते सगळं करतोय, सातत्याने मोठ्या भावाच्या पाठीशी उभा आहे. लक्ष्मण पहिल्यांदा कधी बोलतो तर ज्या वेळेस रामाला वनवासात पाठवण्याची वेळ येते की कैकेयीने ते 2 वर रामाला प्रत्यक्ष सांगितले, रामाने मान्य केले. राम कौसल्येच्या कक्षामध्ये गेला की सगळ्यात आधी कौसल्येला सांगायचं की मी वनवासात चाललो म्हणून. आणि ज्यावेळेस लक्ष्मणाला हे कळलं, लक्ष्मण ताड 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 पावलं वाजवत तिथे येऊन प्रत्यक्ष रामाला भेटला आणि रामाला विचारतो का, कशासाठी. म्हणजे सगळ्या मंत्र्यांची, आपल्या सगळ्या प्रजाजनांची इच्छा होती की तू राजा व्हावंस, असं असताना तू वनवासात का जावंस. आणि त्याला रामाने आधी एकाच शब्दामध्ये शांतपणे उत्तर दिलं की दैव, नशीब. आणि ते ऐकल्याबरोबर
लक्ष्मण ताडकन उद्गारतो की विक्लवो वीर्य हीनो य सदैव मनुवर्तते वीरा संभावितात मानो न दैवम पर्युपासते. जे विकल असतात, जे नबळे असतात, ते दैवाच्या किंवा नशिबाच्या गोष्टी करतात. ज्या पुरुषांचा म्हणजे ज्या व्यक्तींचा स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास असतो ते दैवाला विचारत सुद्धा नाहीत. असं म्हटल्यानंतरसुद्धा राम लक्ष्मणाला समजावतो की आता जे काही घडलं आहे, जे काही झालं ते होऊन गेलं. आता शोक करण्यामध्ये किंवा भांडणं करण्यामध्ये काही अर्थ नाही. हे म्हटल्यानंतरसुद्धा लक्ष्मणाचा पुढचा सल्ला असा आहे की दशरथाला आपण कैद करावं. आता हे दशरथाला कैद करावं? हो. आता हे ऐकल्यानंतर आता जसं तू पटकन तुला आश्चर्य वाटलं ना की अरे प्रत्यक्ष लक्ष्मण असं म्हणाला म्हणजे लक्ष्मण खरंच इतका तापट. पण लक्ष्मण पुन्हा त्यालाही तो त्याबद्दलही सांगण्याचा प्रयत्न की असं का त्याला वाटतंय. तर तो म्हणतो की गुरोरप्य वलिप्तस्य कार्यम जानतः उत्पत्थम प्रतिपन्नस्य कार्यम भवति शासनम. प्रत्यक्ष आपले गुरु जरी असले तरीसुद्धा जर त्यांना कार्य आणि अकार्य म्हणजे काय करावं आणि नाही करावं ह्यातला फरक जर कळत नसेल तर त्यांना शासन करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. आणि तुला गंमत वाटेल पण हा श्लोक पुन्हा एका वेगळ्या प्रसंगामध्ये वेगळ्या अर्थाने महाभारतात येतो. बरं, तो प्रसंग आपण नंतर कधीतरी सांगू. पण हे महाभारतात सुद्धा त्या अर्थाने आलेलं आहे. असं असताना मग राम समजावतो की बघ म्हणजे अशा वेळेला आपण जर अंतर्गत भांडणं करत राहिलो की तू राजा होणार की मी होणार तर असं होईल की कोणीतरी परका क्षत्रिय येऊन त्याचा फायदा घेईल. आणि सहसा सिंहासनावर जो राजा बसतो तो निष्कलंक असावा. वडिलांनी वचन दिलं होतं ते पाळलं जावं म्हणून मी वनवासात जातो आहे आणि जे जातो आहे ते माझं नशीब समजून जातो आहे. ह्यावर लक्ष्मणाचं उत्तर असं आहे की तू नशीब म्हणून चाललास ना, मी दररोज माझ्या नशिबाच्या विरुद्ध लढेन. तुझ्याकडे तू असं म्हणतो की पर्याय नव्हता म्हणून तू चाललास ना वनात, माझा पर्याय मी स्वतः निवडतो आहे. मी तुझ्यासोबत येतो वनामध्ये. आणि दादा 14 वर्ष हे माझं कर्तव्य, ही माझी जबाबदारी की तुला काहीही होऊ द्यायचं नाही आणि तुला पुन्हा सुखरूप या राज्यात घेऊन यायचं आणि पुन्हा सिंहासनावर बसवायचं. तर लक्ष्मणाचं हे स्वरूप त्या 2 श्लोकांमध्ये त्यावेळेस वाल्मिकी रामायणात असं उलगडून दाखवलं. आणि त्याने पुढची 14 वर्ष खरंच ती म्हणजे एका अर्थाने त्याने खूप मोठा त्याग केलेला आहे, निभावलंय सगळं, त्याने हे सगळं निभावलं. तर लक्ष्मणाचं व्यक्तिमत्व हे अशा पद्धतीने वाल्मिकी रामायणामध्ये प्रकट झालेलं आहे. भरताने आपण कायम वाचत असतो की त्याने भले राज्य सांभाळलं पण तो कधी सिंहासनावर बसला नाही. आणि ते पादुका समोर ठेवून आयुष्यभर जितका काळ राम वनवासात होते तितका काळ त्याने सुद्धा ते राज्य केलं आणि राज्य व्यवस्थित केलं. त्याने एक प्रकारे तेच वनवासी जीवन जगला तो आणि त्याने राज्य सांभाळून दाखवलं. शत्रुघ्नाच्या बाबतीत असं आहे की शत्रुघ्नाने नंतर लवणासुराचा वध केला आणि ती मधुनगरी होती तिथलं काही काळ राज्य केलं. आणि गंमत सांगू का, नंतरच्या काळात जे उग्रसेन वगैरे राजे झाले ना ज्यांची नावं महाभारतात येतात ते या शत्रुघ्नाचे वंशज सांगितले जातात. तर त्याचा हा संबंध नंतर आपल्याला असा थेट पाहण्यामध्ये येतो. लक्ष्मणाला 2 मुलं होती, अंगद आणि चंद्रकेतू म्हणून. तर नंतरच्या काळामध्ये त्या दोघांनाही राज्य देण्यात आली. लक्ष्मण स्वतः त्या मुलांसोबत गेला. त्याने खात्री करून घेतली की आपली मुलं व्यवस्थित राज्य करतात, राज्यकारभार करण्यास लायक आहेत. आणि ते झाल्यानंतर लक्ष्मण मुलांना सोडून पुन्हा रामाकडे आला नंतरच्या काळामध्ये. आणि त्याने पुन्हा एकदा रामाला ह्या सगळ्यामध्ये मदत केली, राज्यकारभार पाहण्यात मदत केली. रामाने स्वतः ज्यावेळेस राम सिंहासनावर बसला, राज्याभिषेक झाला, तर लक्ष्मणाला युवराजपद देण्यास तयार होता. लक्ष्मणाने ते नाकारलं आणि तेव्हा ते युवराजपद भरताला देण्यात आलं. तर सातत्याने लक्ष्मण हे जे कॅरेक्टर आहे की भावासाठी काही करेन किंवा कुठल्याही गोष्टीचा मोह नाही. तर भले ती कथा रामाची असेल पण लक्ष्मण त्यातल्या नायकापेक्षा कुठेही कमी आहे. म्हणजे आपण जर त्याच्याकडे कथेच्या दृष्टिकोनाने पाहणार असू तर त्या नायकापेक्षा लक्ष्मण कुठेही कमी नाही हे सातत्याने वाचताना जाणवत राहतं. शत्रुघ्नाने नाही म्हणाल्यानंतर लवणासुराचा पराभव केलेला आहे. म्हणजे ते राम परत आल्यानंतर आहे. मात्र ज्यावेळेस रावणाचा वध करून राम अयोध्येमध्ये परत आला, राज्याभिषेक झाला आणि तो राज्याभिषेक झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे रामायणातला बरेचदा काळ हा 1000 वर्षांचा सांगितलेला आहे. म्हणजे रामाने 11,000 वर्ष राज्य केलं. ह्या पूर्ण त्याच्या टेन्युअरमध्ये ज्यावेळेस सगळे ऋषी आले आणि म्हणाले की लवणासूर मातला आहे, लवणासुराकडे शंकराने दिलेला शूल आहे आणि ती मधुनगरी म्हणजे मधुनगरीचा राजा तो लवणासूर आमच्यावरती अत्याचार करतोय अशा अर्थाने वगैरे. तर त्यावेळेस शत्रुघ्नाने स्वतः जाऊन पराक्रम केलेला आहे.
आणि त्याने लवणासुराचा वध करून नंतर मधुपुरीचं राज्य केलं अशा पद्धतीचे उल्लेख आहेत. कछवाह जे म्हणतो आपण ते हां. कुशाचे असं म्हणतात. आता इतिहास अभ्यासक म्हणून मला विचारलं तरी म्हणून की वंशावळ उपलब्धच नाही आहे. तर म्हणजे अशी आहे की ज्याची त्याची भावना आहे की आम्ही अमक्याचे वंशज. म्हणजे आजही दक्षिणेकडे म्हणजे कर्नाटकाकडचे ते स्वतःला हनुमानाचे वंशज म्हणवतात किंवा तमिळकडचे आहेत ते स्वतःला रावणाचा वंशज म्हणवतात. पण त्यांच्या भावने व्यतिरिक्त ते एस्टॅब्लिश करण्याचा कुठलाही पुरावाच नाही आहे आपल्याकडे. अच्छा. हां. मग आता एक प्रश्न ती वंशावळ तशी उपलब्ध नाही आहे. ज्या गोष्टींवरती वाद होतात, ज्या गोष्टींना घेऊन सहसा आक्षेप घेतले जातात, शंभुकाचा वध असेल किंवा सीतात्याग असेल, त्या गोष्टी उत्तरकांडात येतात. आता त्यात टेक्निकॅलिटी अशी आहे की मुळात वाल्मिकी रामायणाचं युद्धकांड जेव्हा संपतं तर रामाचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर म्हणजे साधारणतः तो सर्ग संपताना 94-95 श्लोकापर्यंत रामाचा राज्याभिषेक होतो. पुढच्या 10 श्लोकांमध्ये रामाने इतकी वर्ष राज्य केलं आणि ते म्हणजे सगळ्या गायी दुभत्या होत्या, सगळा आनंद होता, अशा पद्धतीचं वर्णन आहे ते काव्यात्मक. आणि पुढच्या 18 श्लोकांमध्ये फलश्रुती आहे की जो कोणी पुरुष, तो योद्धा असेल किंवा कुठल्याही वर्णाचा असेल, जो हे रामायण वाचेल वगैरे, त्याचं कल्याण होईल अशा अर्थाने फलश्रुती आहे ती. एकदा फलश्रुती सांगितल्यानंतर ते काव्य पुन्हा अचानक चालू झालं, अब्रप्टली चालू झालं उत्तरकांडामध्ये असं. आणि ह्या पूर्ण म्हणजे युद्धकांड हे सांगून संपतं की रामाने 11,000 वर्ष राज्य केलं. 2 वेळा सांगून संपतं. म्हणजे एकाच सर्गामध्ये 2 वेळा हा उल्लेख येतो की रामाने 11,000 वर्ष राज्य केलं आणि ते राज्य इतकं चांगलं झालं. तोपर्यंत सीतेचा काही उल्लेख नाही. म्हणजे त्याने सीतेचा त्याग केला किंवा अमुक तमुक असा काही उल्लेख नाही. बरं, हे राज्याभिषेक झाल्यानंतर त्याची सांगता करताना लवकुशांनी रामायण सांगून पूर्ण केलं, हा श्लोक येतो तिथे. त्यातही ते येत नाही आणि अचानक ते उत्तरकांडामध्ये पुन्हा चालू होतं की मग असं झालं, मग त्याने सीतेचा त्याग केला वगैरे वगैरे. हा एक भाग झाला. दुसरा चमत्कार जे प्रकार आहेत, म्हणजे देवांचे अवतार असतील किंवा देवांनी वरती नेऊन वर देणं वगैरे, हे प्रकार फक्त बालकांड आणि उत्तरकांडामध्येच आहेत. त्यामुळे अभ्यासकांना बरेचदा असं वाटतं की मधली कथा जी मानवी आहे बऱ्यापैकी, त्यातही आता राक्षस आणि सगळी चमत्कार आहेत, नाही असं नाही, पण थेट देवांशी संबंध जोडणं हा जो प्रकार आहे ना, हा खूप जास्त उत्तरकांड आणि बालकांड याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे ही दोन्ही प्रक्षेत्र असावीत असा दुसरा एक प्रवाद आहे. तिसरं असं सांगितलं जातं की मूळ रामायणातले जी श्लोकांची क्वालिटी आहे, आता मला संस्कृत इतकं खरंच येत नाही की मी श्लोकांची क्वालिटी ओळखेन, पण ती क्वालिटी सेम टू सेम तशीच्या तशी उत्तरकांडामध्ये नाही आहे. त्यामुळे तो भाग प्रक्षिप्त असावा, मागून कोणी टाकला असावा असं. बरं, त्या रामायणातला अजून एक इंटरेस्टचा जो भाग आहे तर तो म्हणजे रामसेतू. अनेक त्याच्यावर संशोधनं झाली, आपल्याकडे बऱ्याच त्याच्या कथा दंतकथा प्रसिद्ध आहेत. तर त्याच्यावर ते राम लिहून ती दगडं सगळे टाकली गेली आणि मग ती तरंगली वगैरे वगैरे. वाल्मिकी रामायणातले अस्सल उल्लेख काय या संदर्भातले? आत्ता नुकता एक पिक्चर येऊन गेला, कोर्टात सिद्ध करून दाखवलं की राम लिहिलेला दगड पाण्यात ठेवला आणि तो तरंगला आणि जज म्हणाले ऑर्डर जिंकलात तुम्ही. तर दीर्घकाळ हा समज आहे. म्हणजे मला आठवतं की काही जत्रांमध्ये किंवा मेळाव्यांमध्ये ना बरेचदा ते लोक असे काही दगड असतात निसर्गतः सापडणारे, ज्यांना आतमध्ये पोकळी असते आणि असे दगड पाण्यावरती तरंगू शकतात किंवा कधी काही आर्टिफिशियली तयार केलेले असतात आणि मग तो रामसेतूचा दगड म्हणून मेळाव्यातून जत्रांमधून दाखवणं हा प्रकार आपल्याकडे काही नवा नाही आहे आणि आपला दीर्घकाळापासून तो समज आहे. आणि मग दगड पाण्यावर तरंगले कसे, तर आपल्याला असं काय की बाबा रामाचं नाव लिहिलं, रामनामाने शिळा तरंगते, असं ह्या दृष्टीने आपण म्हणजे भक्तीचा उपयोग कसा होतो बघा, अशा अर्थाने ते उदाहरण दिलं जातं. माझा कोणाच्याही श्रद्धेवर काही आक्षेप नाही आहे. वाल्मिकी रामायणात खरंच तसं आहे का, तर ह्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायला फार आवडेल की रामायणात जी कथा आहे की एक कथा तर बरोबर आहे की रामाने दीर्घकाळ समुद्रदेवताला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली, तर समुद्रदेवता काही प्रसन्न होत नव्हती आणि मग राम रागावला, त्याने बाण काढला की आता तर मी हा समुद्रच नष्ट करेन म्हणून. मग समुद्रदेवताने असं म्हटलं की तुम्ही सेतू बांधा, माझ्याकडून काही आपत्ती येणार नाही, त्रास होणार नाही याची मी खात्री देतो. मग सेतू बांधायचा कोणी आणि सेतू बांधायचा कसा हा प्रश्न निर्माण झाला. तर त्यावेळेस वानरसेनेतले जे नल आणि नील होते हे दोघेही पुढे आले. बरं, हे सुद्धा मी बरेचदा पाहिलेलं आहे की ते नल आणि नीलनं अतिशय कृश किंवा छोटे छोटे दाखवले जातात वगैरे, असं काही नव्हतं. तो नील अतिशय बलवान होता. नीलने रावणाच्या कित्येक मुलांना रणांगणात खाली लोळवले आणि हे नळ नील स्वतःची ओळख सांगताना सांगतात की आम्ही साक्षात विश्वकर्म्याचे पुत्र आहोत. असा हनुमान हा वायुपुत्र सांगितला जातो, तसे आम्ही विश्वकर्म्याच्या आशीर्वादाने झालेले पुत्र आहोत. त्यामुळे बांधकाम कसं करायचं हे आमच्या रक्तात आहे, आम्ही ते करतो. बरं, आता यांनी बांधकाम कसं केलं, तर विविध प्रकारचे वृक्ष तोडले गेले. म्हणजे अगदी साहजिक आहे, समुद्राच्या तटावरती होते आणि
हवे तेच वृक्ष तिथे उपलब्ध असतील असं नाही. तर त्यांनी अगदी फळं देणारे वृक्षही तोडले, फुलं देणारेही तोडले, पण त्याच्यात खास करून आम्रवृक्ष तोडले किंवा निंबाचे वृक्ष तोडले, बकुळीचे वृक्ष तोडले. जे जे मिळालं असे सगळे वृक्ष तोडून आधी बराच काळ त्यात भराव टाकला गेला समुद्राच्या पाण्यामध्ये. आणि तो भराव टाकून त्यानंतर तिथे असंही म्हटलं की दोरखंडांचाही वापर केला, शिळा टाकण्यात आल्या. त्या शिळा टाकण्यासाठी किंवा शिळा दूरदूरपर्यंत फेकण्यासाठी काही साधनांचा वापर केला, यंत्रांचा वापर केला, असाही त्यामध्ये उल्लेख आहे. आणि हे सगळं करत असताना हे आपल्याला असं वाटतं की काय करत असतील, किनाऱ्यापर्यंत दगड फेकून देत असतील. असंही त्यांनी नाही केलं. मापं घेत होते आणि ते मापं घेत असताना विशिष्ट प्रकारचे दंड वापरत होते. म्हणजे तुम्ही शिवकाळामध्ये कधी वाचलं असेल किंवा उल्लेख माहिती असेल की त्या काळामध्ये जमीन मोजताना साखळीने बांधलेले विशिष्ट असे दंड वापरले जायचे किंवा काठ्या वापरल्या जायच्या. तर तशा एकाच मापाच्या काठ्या, दंड असं म्हटलं आहे त्याला, ते वापरले जाऊन मापं घेऊन भराव टाकून साधनं वापरून शिळा एक एक करून रचल्या आणि सेतू बांधला, जो 10 योजने रुंद आणि 100 योजने लांब. म्हणजे ही रामायण काळातली मापं आहेत. ती नक्की रामायण काळात कशी वापरली जात होती याबद्दलचे आपल्याकडे उल्लेख नाही आहेत, पण अशा इतक्या रुंदीचा आणि इतक्या लांबीचा सेतू बांधला गेला असं वाल्मिकी रामायणात व्यवस्थित वर्णन आहे. त्यात कुठेही असा एक ठराविक चमत्कार आहेच किंवा रामनामाने शिळा तरंगल्या असा भाग नाही आहे. आपण असं म्हणूया की रामाचं कर्तृत्व, रामाचं व्यक्तिमत्व हाच त्यातला चमत्कार आहे. रामायणामध्ये म्हणजे किंवा रामायणातल्या कॅरेक्टर्सशी रिलेटेड त्यांनी तयार केलेली अशी काही स्तोत्र आपल्याकडे येतात. तर त्याबद्दल काय सांगशील? वाल्मिकी रामायणामध्ये अशी कुठली स्तोत्र जी आत्ताच्या काळात आपण म्हणतो की ही रामायणाच्या काळातून आलेली आहेत किंवा रामायणातल्या लोकांनी तयार केलेली आहेत, अशी कुठली आहेत? बरं, एक प्रसिद्ध आणि सगळ्यांना माहिती असलेलं पण तरीही मला वैयक्तिक असं वाटतं की थोडे गैरसमज असलेलं असं स्तोत्र म्हणजे शिवतांडव स्तोत्र. तर शिवतांडव स्तोत्र कोणी रचलं तर आपण सहसा सांगितलं जातं रावण. आणि बरेचदा मग त्या अनुषंगाने असंही म्हणलं की रावण किती विद्वान होता. करेक्ट. की रावणाने साक्षात शिवतांडव स्तोत्र रचलं आणि ते तांडव स्तोत्र तुम्ही आणि आम्ही म्हणतो अशा अर्थाने. वाल्मिकी रामायणामध्ये शिवतांडव स्तोत्र रावणाने रचलं असा कोणताही स्पष्ट उल्लेख नाही. मग उल्लेख काय आहे तर मी जसं मगाशी म्हणाल की उत्तरकांडामध्ये बरेचदा बॅकस्टोरीज येतात. तर संपूर्ण रामायण घडून गेल्यानंतर, रामाचा राज्याभिषेक झाल्यानंतर पुन्हा एकदा काही ऋषी रावणाला वरदान कसं मिळालं किंवा रावण इतका बलाढ्य कसा झाला, उन्मत्त कसा झाला, त्याची कथा सांगताना असं म्हणतात की रावणाने ज्यावेळेस कुबेराला हरवलं तर कुबेराला हरवल्यानंतर पुष्पक विमानात बसून तो निघाला. आता हे पुष्पक विमान एक असं बरेचदा आपल्याला असं छोटं छोटं विमान दाखवतात. असं म्हटलं की पुष्पक विमानाला सोन्याचा जिना होता किंवा त्याच्यामध्ये सोन्याचे खांब होते. तर असं आणि समोरच्याच्या इच्छेनुसार म्हणजे मनात धरायचं की मला कुठे जायचं आणि ते विमान तुम्हाला तिथे घेऊन जाईल, अशा पद्धतीचं ते विमान होतं. आणि ते विमान जात असताना एका पर्वताजवळ ते अडकलं, थांबलं आणि पुढे जायच ना. तर असं का बरं पुढे जात नाही आहे असा विचार करायला मग तिथे प्रत्यक्ष नंदी आला. आता इथे कशी कथा सांगितली बघ की नंदी आल्यानंतर नंदीने सांगितलं की इथे साक्षात कार्तिकेयाचा जन्म झाला, इथे भगवान शंकराचा, शिवाचा वास आहे आणि म्हणून रावणा तुझं जे पुष्पक विमान आहे जे तू चोरलंस कुबेराकडून ते काही पुढे जात नाही आहे. असं म्हटल्यानंतर रावण आणि नंदी यांच्यात हमरीतुमरी झाली. रावणाला राग आला आणि तो नंदीचं जे रूप होतं त्या रूपावरती हसला. तो हसल्याबरोबर नंदी असं म्हणाला, एक काळ असा येईल की माझ्यासारखी दिसणारीच माणसं, माझ्यासारखंच दिसणारं सैन्य तुझ्या नाशाला कारणीभूत ठरेल. तर हे त्या अर्थाने येतं. आणि त्याच वेळेला रावण तरीसुद्धा अजूनही त्या उन्मत्त अवस्थेमध्ये आहे आणि तो म्हणतो की तुला असं वाटतं का की माझं विमान पुढे जात नाही म्हणून मी ते अडकून बसेन, मी इथला पूर्ण पर्वतच घेऊन जाईन, तितकं माझ्या भुजांमध्ये बळ आहे. आणि त्याने ते पर्वत शिखर हलवायला सुरुवात केली. ते भगवान शंकरांना कळलं आणि ते कळल्याबरोबर त्यांनी त्यांच्या पायाने ते दाबून रावणाचे दोन्ही हात त्या शिखराखाली अडकले आणि रावण अडकून राहिला. आता अडकून राहिल्यानंतर सुरुवातीला रावण विवळला, दयेसाठी याचना करायला लागला. तेव्हा त्याला अनेकांनी सांगितलं की भगवान शंकर दयाळूसुद्धा आहेत, तू क्षमा माग, त्यांची स्तुती कर, त्यांची पूजा कर, ते प्रसन्न होतील आणि तुला क्षमा करतील. तिथून पुढचा वाल्मिकी रामायणातला उल्लेख असा की रावणाने तऱ्हेतऱ्हेची स्तोत्र गायली, सामवेदातली स्तोत्रही गायली. रावणाने स्तोत्र रचली असा उल्लेख नाही आहे. एक्झिस्टिंग स्तोत्र त्यांनी गायली पण. हां, ओके. त्याने स्तोत्र गायली असं म्हटलं आहे. सामवेद त्याच्या आधीपासून रचला गेला होता, तर त्याने सामवेदातली ही स्तोत्र गायली अशा पद्धतीचा उल्लेख आहे. शिवतांडव स्तोत्राचा तर उल्लेखच नाही. विविध प्रकारची स्तोत्र गायली. आणि असंही नाही की हे त्या प्रसंगापुरता घडलं. असं म्हणतात की हे काही हजार वर्ष चालू होतं.
म्हणजे रामायणातले बरेचसे प्रसंग काही हजार वर्ष चालू होते असं म्हणतात. संपाती किती काळ वाट बघत होता? 8,000 वर्ष वाट बघत होता. रामाने किती काळ राज्य केलं? 11,000 वर्ष राज्य केलं. तसा हा रावणही काही हजार वर्षांपर्यंत मग भगवान शंकरांची याचना करत होता. आणि मग भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला ते चंद्रहास खडक दिला आणि तिथून तो सुटला आणि निघाला. अशा पद्धतीचा तो उल्लेख आहे. आता आपण शिवतांडव स्तोत्राबद्दलच म्हणतोय, तर मी हेही सांगेन की आपण सहसा शिवतांडव स्तोत्र जेव्हा म्हणतो आणि त्याची आधी फलश्रुती येते, ती फलश्रुती आल्यानंतर पुन्हा जे शेवटचं वाक्य म्हटलं जातं, पूजावसान समये दशवक्त्र गीतम, तर हे म्हणतानासुद्धा की संध्याकाळच्या वेळेला पूजा झाल्यानंतर दशवक्त्र गीतम रावणाने गायलेलं असं म्हटलं, रावणाने रचलेलं असं म्हटलेलं नाही आहे. आणि ते स्तोत्र पूर्ण झाल्यानंतर मग असं म्हटलं की इतिशी रावणकृतम शिवतांडव स्तोत्रम संपूर्णम वगैरे अशा पद्धतीचा उल्लेख आहे. तर ही जी शेवटची ओळ आहे जी आजकाल छापली जाते, ती ओळ सोडून रावणाने शिवतांडव स्तोत्र रचल्याचा असा कुठलाही थेट उल्लेख नाही. इतर पुराणांमध्ये नाही, कदाचित नंतरच्या कुठल्या रामायणाच्या व्हर्जन्समध्ये कोणी कदाचित टाकला असेल आणि त्यानंतर आज जी रामायण आपण टी व्हीवर बघतो त्या टी व्हीवरच्या रामायणामध्ये ते दाखवलं जातं. आता दुसरं एक महत्त्वाचं स्तोत्र येतं ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल की हे वाल्मिकी रामायणात आहे, ते म्हणजे आदित्य हृदय स्तोत्र. करेक्ट. मी मगाशी असं म्हणालो की रामायणातली युद्ध ही खरं तर भीषण आहेत, विकराल आहेत. म्हणजे त्या युद्धांबद्दल बोलत बसलो तर आपला एक वेगळा पॉडकास्ट बनेल, इतकं त्या सगळ्याची व्याप्ती आहे. म्हणजे आपण कुठेही हे पाहिलेलं नाही किंवा आपल्या लक्षात नसतं की हनुमान रावणसुद्धा समोरासमोर आलेत. आणि हनुमान मगाशी म्हणालो की असा डिप्लोमॅट आहे बघा, म्हणजे आता विषयाच्या ओघाने सांगतोय की हनुमान रावणासमोर आल्यानंतर मुद्दाम त्याला सांगतो, तुझं वरदान काय आहे? तुला देव दानव गंधर्व किन्नर यांच्याकडून काही होणार नाही, मी तर वानर आहे ना. हो, तू आता माझ्यासमोर आलेला आहेस तर माझ्या हातातून वाचलास तर वाचला. हे सायकोलॉजिकल वॉरफेअर आहे की बघा तू आता माझ्यासमोर आलेस, मी तुला काही सोडत नाही किंवा तू माझ्या हातून सुटत नाही सहसा. पण तोही रावण आहे. रावणही म्हणतो तसं असेल तर तुझा पराक्रम दाखव, मलाही आवडेल. हे त्यांच्या दोघांमध्ये बोलाचाली झाल्यानंतर दोघांनी एकमेकांना ठोसे मारले आणि रावणाने खरं तर हनुमानाचं कौतुक केलं आहे, काय तुझा पराक्रम, काय तुझी ताकद. तर रावणही तितकाच बलशाली होता. आणि अशा वेळेला रावण आणि राम ते पूर्ण युद्धात 2-3दा समोरासमोर आले होते. आणि त्या समोरासमोर आल्यानंतर ज्यावेळेस ते युद्ध चालू झालं आणि रामाची अवस्था जी झालेली आहे की घाम माती आणि रक्त याने राम पूर्ण न्हावून निघालेला आहे, लाल दिसतो आहे. आणि मग युद्ध आहे, तुम्ही सातत्याने धावता आहात, युद्ध लढता आहात, जीवनमरणाचा खेळ आहे. तर अशा वेळेला रामही त्या युद्धामध्ये काही काळासाठी थकून गेला आणि मग त्याच्यामध्ये ती पुन्हा एकदा ऊर्जा यावी म्हणून त्याला असं सांगितलं गेलं की हे आदित्य हृदय स्तोत्राचं तू पठण कर. आणि मग त्या अनुषंगाने त्या संदर्भाने संपूर्ण ते स्तोत्रच वाल्मिकी रामायणामध्ये आलेलं आहे. ऋषींनी हो हो रचलेलं आहे. येस. तर ते स्तोत्र त्यामध्ये पुन्हा त्या अर्थाने आलेलं आहे. आणि एक शेवटचं स्तोत्र येतं ते म्हणजे बिभीषणाने रचलेलं हनुमान वडवानल स्तोत्र, त्याबद्दल सांग. हा एक समज आहे की हनुमान वडवानल स्तोत्र जे आहे बिभीषणाने रचलेलं, पण जितपत वाल्मिकी रामायणाबद्दल आपण जर विचार केला तर वाल्मिकी रामायणात याबद्दलचाही असा काही उल्लेख नाही आहे किंवा हे स्तोत्र तिथे दिलेलं नाही आहे. मी जसं म्हणालो की त्यानंतर पुन्हा पुन्हा जे लिहिलं गेलं किंवा ज्या गोष्टी बनवल्या गेल्या तर त्या अर्थाने अशा अनेक गोष्टी आहेत ज्या वाल्मिकी रामायणात नाहीत पण आज लोककथांमध्ये किंवा लोकांच्या मनामनांमध्ये आहेत. तर म्हणजे आदित्य हृदय स्तोत्र हे 100% आहे. 100% आहे. 100% की जे अगस्त्य मुनींनी त्या दरम्यान युद्धाच्या दरम्यान रचलं. ओके. तर मला एक गोष्ट सांग की आता अमर चित्रकथा ते गीता प्रेस इतकी रामायणाची सगळी व्हर्जन्स आहेत, तर मूळ वाल्मिकी रामायण हे नक्की काय आहे, ते कुठून आलं? पहिली गोष्ट अशी आहे की रामायण हे जे काव्य आहे किंवा रामाचं जे चरित्र आहे ते भारताच्या एकूण इतिहासात किंवा भारताच्या जनमानसात ते इतकं घट्ट रुजलेलं आहे की सहसा रामकथा नाही असा कुठलाही पुराण ग्रंथ नसावा किंवा रामाचा उल्लेख नाही असा कुठला ग्रंथ नसावा. म्हणजे अगदी गंमत सांगायची तर महाभारतातसुद्धा रामायण आहे. महाभारतातसुद्धा रामायण आहे. ज्यावेळेस वाल्मिकी रामायणाचा उद्देश सांगितला जातो की वाल्मिकी रामायण म्हणजे नक्की काय. बरेच लोकांना असं वाटतं की आम्ही रामानंद सागर यांचं रामायण पाहिलेलं आहे किंवा आम्ही लहान असताना छान छान गोष्टी असतील किंवा रामायणातल्या सुंदर गोष्टी असतील अशी पुस्तकं वाचलेली आहेत, अमर चित्रकथा वाचलेलं आहे तू म्हणालास. सो अशा पद्धतीची वेगळी वेगळी पुस्तकं वाचली म्हणजे रामायण वाचलं असं होतं का, तर मी बरेचदा म्हणतो की नाही. मुळात विशेषतः तुम्हाला
एखाद्या गोष्टीबद्दल काही निकष काढायचे असतात, तुम्हाला काही निर्णय घ्यायचे असतात किंवा तुम्ही त्याचं विवेचन करतात, कोण चांगला कोण वाईट कोण कसा, की यातून काय शिकायचं आहे. तर मी असं म्हणतो आधी मूळ गोष्ट काय ती पाहायला हवी ना. करेक्ट. दुसरं कोणी काय सांगितलं ह्यापेक्षा. मग वाल्मिकी रामायण काय आहे. सो आपल्याकडे सहसा वाल्मिकी रामायणाच्या 4 संहिता भारतात आधीपासून प्रसिद्ध आहेत. विशेषतः फक्त वाल्मिकी रामायणाबद्दल म्हणतो मी, सगळ्या पद्धतीच्या रामायणाबद्दल नाही. वाल्मिकी रामायणाची जी संस्कृत संहिता आहे त्याची साधारणतः 4 व्हर्जन्स आहेत. म्हणजे साधारणतः भारताच्या 4 टोकांमध्ये 4 व्हर्जन्स आहेत असं आपण म्हणू. त्यातली गीता प्रेसने एक संहिता सिद्ध केली, त्यांनी प्रकाशित केली. त्याचे अनुवाद कोणी कोणी केला ते सांगतो. विशेषतः मराठीमध्ये एक अनुवाद भालबा केळकर यांनी केला आहे, तो वरदा प्रकाशनने पुनर्प्रकाशित केला. त्यानंतर विदर्भ मराठवाडा बुक कंपनीचा एक अनुवाद आहे, बराच जुना आहे पण आजही तुम्हाला जुन्या पुस्तक विक्रेत्यांकडे कदाचित मिळेल तो. 4 खंड आहेत आणि त्याच्यात 5वा खंड समालोचना म्हणून आहे. म्हणजे राक्षस कोण होते, वानर कोण होते, त्यानंतर समाजजीवन कसं होतं रामायणातलं, एकूण पद्धती कशी होती, राजनीती कशी होती, असं विवेचन केलेलं त्याचा 5वा खंड आहे समालोचना. यानंतर मी जसं म्हणालो गीता प्रेस गोरखपूरने व्यवस्थित संस्कृत श्लोक आणि त्याच्याच खाली त्याचं भाषांतर अशा पद्धतीने मराठी, हिंदी, इंग्रजी या 3 भाषांमध्ये मी पाहिलेलं आहे. इतरही भारतीय भाषांमध्ये अनुवाद केलेला आहे. तर हे झालं गीता प्रेसच्या संहितेबद्दल, म्हणजे संस्कृत संहिता आणि अनुवाद. दुसऱ्या काही संहिता आहेत का, तर बरेचदा असं होतं की मग यातली स्टँडर्ड संहिता कुठली. म्हणजे विशेषतः अभ्यासकांमध्ये जर एकवाक्यता हवी असेल किंवा एकवाक्यतेचं जाऊ द्यात, जर मी एखाद्या श्लोकाचा संदर्भ देतोय तर तो अध्यायाचा क्रमांक आणि श्लोकाचा क्रमांक ह्यात तरी स्टँडर्डायझेशन असायला हवं. सो ह्या स्टँडर्डायझेशनच्या दृष्टीने, त्यातल्या श्लोकांच्या पाठभेदाच्या दृष्टीने किंवा प्रक्षिप्त श्लोकांच्या, प्रक्षिप्त म्हणजे काय, मागवून घुसडलेले टाकलेले श्लोक, त्या श्लोकांच्या दृष्टिकोनातून जे ओरिएंटल इन्स्टिट्यूट ऑफ बरोदा आहे त्यांनी अजून एक क्रिटिकल एडिशन ऑफ रामायण या नावाने रामायणाची अजून एक संस्कृत संहिता प्रकाशित केली. ती संस्कृत संहिता आजही तुम्ही ऑनलाईन सर्च केलीत ना, म्हणजे क्रिटिकल एडिशन ऑफ रामायण किंवा ओरिएंटल इन्स्टिट्यूट ऑफ बरोदा रामायण, तरी तुम्हाला ती ऑनलाईन संहिता पूर्ण पाहायला मिळू शकते. पण मुळात असं आहे की गीता प्रेसची संहिता आणि या संहितेत विशेष काही बदल आहेत असं नाही आहे. त्याचा अनुवाद बिबेक देबरॉय यांनी केलेला आहे. बिबेक देबरॉय अतिशय प्रसिद्ध अनुवादक आणि लेखक. त्यांनी अनेक पुराणांचा केलेला आहे, महाभारताचा अनुवाद केलेला आहे आणि त्यांनी रामायणातसुद्धा पूर्ण इंग्रजी अनुवाद केलेला आहे. प्रश्न फक्त हाच आहे की कोणाकोणाला असं वाटतं की आम्हाला फक्त अनुवाद वाचायचं आहे किंवा स्टोरी टेलिंग फॉर्मॅटमध्ये वाचायचं आहे. शब्दशः अनुवाद कधी कधी वाचायला थोडा किचकट वाटू शकतो किंवा नीरस वाटू शकतो, बेचव वाटू शकतो. तर मग अशा वेळेला स्टोरी टेलिंग फॉर्मॅटमध्ये बिबेक देबरॉय यांनी लिहिलं आहे, भालबा केळकरांनी लिहिलं आहे. शब्दशः अनुवाद हवा असेल तुम्हाला, संस्कृत श्लोकही पाहायचा असेल जे माझ्या दृष्टीने पाहणं उत्तम असतं, तर गीता प्रेसचा अनुवाद उपलब्ध आहे. हां, म्हणजे मला तुला तेच विचारायचं होतं की एक सामान्य माणूस की ज्याला वाल्मिकी रामायणाचा एक्स्ट्रॅक्ट म्हणू आपण ज्याला, की उदाहरण मला वाल्मिकी रामायण वाचायचं आहे पण मला तो अनुवाद नको आहे कारण मला एक तर संस्कृत कळत नाही किंवा मला तू म्हणतोस तसं ते अगदी निरस वाटू शकतं. बरोबर. पण मला सगळे डिटेल्स जाणून घ्यायचं, तर त्यासाठी सगळ्यात बेस्ट पुस्तक कुठलं, मग भले छोटं असू दे किंवा ते मोठं असू दे? मी असं म्हणेन सुरुवात करायची असेल तर चिंतामण विनायक वैद्य यांचं श्री रामचरित्र किंवा रामायण कथासार. टायटल्स वेगळी वेगळी आहेत, शीर्षक वेगळं आहे पुस्तकांचं. दोन्ही पुस्तकं एकच आहेत कारण ती वेगवेगळ्या वेळी प्रकाशित झाली. म्हणजे एका प्रकाशकांनी एका नावाने आवृत्ती प्रकाशित केली, पण नंतर दुसऱ्या नावाने पुनर्प्रकाशित केली, अशा पद्धतीने. तर रामायण कथासार किंवा श्री रामचरित्र या नावाने चिवी वैद्य यांचं पुस्तक आहे. चिवी वैद्यांची खासियत अशी की रामायणातले जे चॅप्टर्स आहेत, म्हणजे रामायणातल्या चॅप्टर्सना आपण कांड असं म्हणतो, म्हणजे बालकांड, अयोध्याकांड अशा अर्थाने. ते कांड आणि मग त्यातले अध्याय आणि त्याच्यात सर्ग. तर हे जे सर्ग आहेत ती सगळी रचना तशीच्या तशी ठेवून त्यांनी अगदी शब्दशः अनुवाद नाही केलेला, त्यांनी सारांश लिहिलेला आहे, सार लिहिलेला आहे, पण तो ओघवत्या भाषेत लिहिलेला आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला रामायण जर पहिल्यांदा वाचायचं असेल तर त्यांनी रामायण कथासार किंवा श्री रामचरित्र या पुस्तकापासून सुरुवात करायला हरकत नाही. त्यानंतर तुम्ही एक स्टेप पुढे जाणार असाल, तुम्हाला असं वाटलं की नाही आता पूर्ण रामायण, आणि रामायण त्या मानाने छोटं आहे, वाचून घेणं म्हणजे साधारण महिना दीड महिन्यात पूर्ण रामायण वाचता येतं अगदी 9 ते 5 काम करणाऱ्या माणसाला सुद्धा. तर त्या दृष्टीने मी म्हणेन की भालबा केळकर यांनी जो अनुवाद केलेला आहे तो वाचता येऊ शकतो. पण त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स आपल्याला मिळू शकतील म्हणजे ज्यांना, कारण हे खंड स्वरूपात आहे असं तू म्हणालास. हो. सो 4 खंड प्लस 5वा जो उपसंहार तू म्हणालास म्हणजे ते बऱ्यापैकी डिटेल्ड असण्याची शक्यता आहे. सो सागर, आपण या नोटवर रामायणाचा आपला हा जो एपिसोड होतो आपण त्याची सांगता आपण इथे करूया. खरं तर प्रचंड मोठा विषय, तासाभराच्या पॉडकास्टमध्ये बसण्यासारखा नाही आहे, पण मला ह्या पॉडकास्टमधनं ही एक खात्री झालेली आहे की लोकांचे जे प्रचलित समज गैरसमज जे असतील की जे रामायणाच्या पुढच्या काही व्हर्जन्समधनं
जनमानसामध्ये प्रचलित आहेत त्याला वाल्मिकी रामायण कुठेतरी छेद देतं आणि ओरिजिनल वाल्मिकी रामायणामध्ये काय लिहिले तर काही मोजक्या गोष्टींबद्दल आज आपण चर्चा केली. एखादा रामायणावरचाच पुढचा पॉडकास्ट आपण नक्की घेऊया की ज्याच्यामध्ये अजून काही गोष्टींबद्दल आपल्याला इलॅबोरेटिव्हली बोलता येईल. सो आज तू आलास आणि इतकी छान आम्हाला इन्साईट दिलीस त्याबद्दल तुझे मनपूर्वक धन्यवाद. आणि एखादं छान रामायणावरचंच पुस्तक तुझ्याकडनं यावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. मुळात रामायण या विषयावरती बोलणं हा माझ्यासाठी एक आनंद आहे. मी अगदी वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून रामायणातल्या गोष्टी वाचायला, रामायणातल्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. जरी प्रत्यक्ष वाल्मिकी रामायणापर्यंत यायला मला तसा बराच उशीर झाला, पण तरीसुद्धा राम असेल, हनुमान असेल किंवा लक्ष्मण असेल त्यांच्याबद्दल सातत्याने बोलणं, लिहिणं, वाचणं हा माझा स्वतःचा एक आनंद आहे. ती संधी मला उन्हाळ भटकंतीने दिली याबद्दल मी त्यांचे खरंच आभार मानतो. आणि उन्हाळ भटकंतीची मुळात ही खासियत आहे की ते फक्त भटकंती म्हणतात, पण भटकंती ही फक्त बाहेर जाऊन चालण्यातली, फिरण्यातलीच असते असं नाही आहे. जे विविध विषय आहेत इतिहासाशी निगडीत त्या साहित्य क्षेत्राच्या प्रांतामध्ये सुद्धा ही उन्हाळ भटकंती चालू आहे. ती अशीच चालू राहावी अशी मी या चॅनलला शुभेच्छा देतो. आणि अर्थात त्यासाठी आपल्या सगळ्या प्रेक्षकांची साथ असलीच पाहिजे. तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही नक्की हे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.